नमः श्री शंकरानंद गुरुपादांबुजन्मने सविलास महामोह ग्राहग्रासैक कर्मणे। पंचदशीतील या पहिल्या श्लोकामध्ये ग्रंथकारांनी मंगलाचरण केलेलं आहे। अनुबंध चतुष्टयातील विषय आणि प्रयोजन सूचित केलेले आहेत। याचा आपण काल विस्ताराने विचार केलेला आहे। शंकरानंद या शब्दातून जीवब्रह्माची एकता हा या ग्रंथाचा विषय प्रतिपादन केला। आनंद असं म्हटलंय, याचा अर्थ या ग्रंथाच्या चिंतनाने साधकाला आनंद प्राप्त होतो की जो आनंद भूमा आहे, व्यापक आहे, अपरिच्छिन्न आहे, नित्य आहे, निरतिशय आहे। अशा आनंदाची प्राप्ती होणं हे या ग्रंथाचं मुख्य प्रयोजन आहे असंही सूचित केलंय। श्रीगुरूंच्या चरणकमलाची सेवा जर केली तर सविलास म्हणजे कार्यासह असणारं जे अज्ञान त्याचा नाश होतो। त्यामुळे आपल्या अंतःकरणामध्ये असलेलं अज्ञान निवृत्त करण्याकरिता, ज्ञान प्राप्त करण्याकरिता आणि बंधातून मुक्त होण्याकरिता श्रीगुरु चरणकमलांची सेवा केलीच पाहिजे असाही या ठिकाणी साधकांना उपदेश सूचित केलेला आहे। यानंतर श्लोक क्रमांक 2 त्याचं अवतरण रामकृष्ण यतींनी असं दिलंय बघा। इदानीम अवांतर प्रयोजन कथन पुरस्सरम ग्रंथारंभम प्रतिजानीते। इदानीम आता, आता म्हणजे कधी? पहिल्या श्लोकामध्ये श्रीगुरूंना वंदन केल्यानंतर, किंवा पहिल्या श्लोकामध्ये या ग्रंथाचं मुख्य प्रयोजन काय आहे त्याचं कथन केल्यानंतर असा अर्थ। मग आता अवांतर प्रयोजन कथन पुरस्सरम, या ग्रंथाचं अवांतर प्रयोजन काय आहे ते सांगून त्याबरोबरच ग्रंथाच्या आरंभाची प्रतिज्ञा ग्रंथकार करतायत। प्रतिज्ञा करतात अगोदर की आता आम्ही असा ग्रंथ करू। आणि मागच्या श्लोकामध्ये मुख्य प्रयोजन सांगितलं होतं आनंदाची प्राप्ती। हे ग्रंथाचं काय आहे? मुख्य प्रयोजन आहे। मग प्रयोजनाचे 2 प्रकार असतात, आपण विचारसागरमध्ये ऐकून आलोय। मुख्य प्रयोजन आणि अवांतर प्रयोजन म्हणजे गौण प्रयोजन। तर वेदांत शास्त्राचं मुख्य प्रयोजन आहे मोक्षप्राप्ती म्हणजे दुःखाची आत्यंतिक निवृत्ती आणि परमानंदाची प्राप्ती, हे आहे वेदांताचं मुख्य प्रयोजन। अवांतर प्रयोजन काय आहे? तर तसा मोक्ष, तशी आनंदाची ती प्राप्ती, तशी दुःखाची निवृत्ती ज्ञानाशिवाय होत नाही। म्हणून तत्वज्ञान होणं, ब्रह्मात्मैक्य ज्ञान होणं हे या वेदांत शास्त्राचं अवांतर प्रयोजन आहे। मुख्य प्रयोजन प्राप्त करण्यासाठी जे कारण ठरतं त्याला म्हटलं जातं अवांतर प्रयोजन। मुख्य प्रयोजन आहे मोक्ष, मग मोक्षप्राप्तीचं साधन काय आहे? ज्ञान। म्हणून तत्वज्ञान होणं हे या ग्रंथाचं अवांतर प्रयोजन आहे असं आता या श्लोकामध्ये ग्रंथकार सांगणार आहेत। आणि आम्ही अशा या पंचदशी या ग्रंथाची आरंभाची प्रतिज्ञा करतोय असंही सूचित केलं आहे दुसऱ्या श्लोकामध्ये। मागे म्हणा तत्पादांबुरुहद्वंद्व सेवा निर्मलचेतसा सुखबोधाय तत्त्वस्य विवेकोऽयं विधीयते। तत्पादांबुरुहद्वंद्व सेवा निर्मलचेतसां सुखबोधाय तत्त्वस्य विवेकोऽयं विधीयते। तत्पादांबुरुहद्वंद्व
सेवा निर्मलचेतसां सुखबोधाय तत्त्वस्य विवेकोऽयं विधीयते तत्पादाम्बुरुहद्वन्द्व सेवा निर्मलचेतसां सुखबोधाय तत्त्वस्य विवेकोऽयं विधीयते तत्पादाम्बुरुहद्वन्द्व सेवा निर्मलचेतसां सुखबोधाय तत्त्वस्य विवेकः अयं विधीयते. हा झाला पदच्छेद. आता अन्वय. तत्पादाम्बुरुहद्वन्द्व सेवा निर्मलचेतसां सुखबोधाय अयं तत्त्वस्य विवेकः विधीयते. अन्वयपूर्वक आता सरळ अर्थ. तत्पादांबू याचा अर्थ असा आहे, तत् म्हणजे त्यांचे, म्हणजे श्री गुरूंचे. अशा आमच्या त्या श्री शंकरानंद या गुरूंचे पादांबू रुहद्वंद्व म्हणजे दोन चरण, म्हणजे हे दोन चरण कमल आहेत असा अर्थ. आमच्या श्री गुरूंच्या दोन चरण कमलांच्या सेवा म्हणजे सेवेने निर्मल चेतसाम ज्यांचं चित्त मलरहित झालेलं आहे. बरोबर ना, अधिकारी सूचित केलाय हा. श्री गुरूंच्या दोन चरण कमलांची सेवा करून ज्या साधकांचं चित्त निर्मल झालेलं आहे, मलरहित झालेलं आहे, काम क्रोध विकार रहित झालेलं आहे, पापवासना मल विक्षेप हे संपूर्ण निवृत्त झालेले आहेत, असे जे अधिकारी पुरुष आहेत, साधक आहेत, त्यांना सुखबोधाय, सुखबोधाय म्हणजे सुखेनं सहज अनायासे तत्वज्ञान प्राप्त होण्याकरिता अयम तत्वस्य विवेकः विधीयते, हा तत्वाचा विवेक आमच्याकडून केल्या जात आहे असा अर्थ. ही प्रतिज्ञा आहे इथं. अयम तत्वस्य विवेकः विधीयते ही आहे प्रतिज्ञा. सुखबोधाय या शब्दामध्ये अवांतर प्रयोजन सूचित केलं. कोणतं? बोधाय, सुखाने सहज अनायासाने काय झालं पाहिजे? ब्रह्मज्ञान झालं पाहिजे. याकरिता हा तत्वाचा विवेक, तत्व म्हणजे ब्रह्मात्मैक्य तत्व. वेदांताचं तत्व एकच आहे. काय? ब्रह्मात्मैक्य, ब्रह्म आणि आत्मा एक आहे, हे वेदांतातील तत्व आहे. तर या तत्वाचा विवेक म्हणजे विचिर पृथक करणे, याचं भेदज्ञान, यथार्थ ज्ञान, आत्मा कसा, परमात्मा कसा, हे देह काय, पंचकोश काय, याच्याहून वेगळा आत्मा कसा आहे, असा विवेक या ग्रंथामध्ये आमच्याकडून आता केल्या जात आहे. कोणाकरिता? श्री गुरूंच्या चरणकमलाची अगोदर ज्यांनी खूप सेवा केलेली आहे आणि मग त्यांचं चित्त निर्मल झालेलं आहे, अशा साधकांकरिता आम्ही हा तत्वाचा विवेक सांगतो आहोत, असा याचा अर्थ आहे. समजला अर्थ? सरळ अर्थ. आता टीका बघा. तस्य, तत् शब्द आलता ना ग्रंथामध्ये, श्लोकामध्ये, तत्पादांबू नाही का, त्या तत् शब्दामध्ये समास केला तस्य. तस्य शब्दाचा अर्थ करतायत गुरो हो. बरोबर ना? तस्य गुरो हो म्हणजे आमच्या त्या श्री गुरूंचे पादव एव अंबुरुहे नाम कमले, त्यांचे दोन पाय हेच काय आहेत? दोन कमल आहेत, म्हणजे चरण कमल असा अर्थ. तयोहो द्वंद्वम म्हणजे त्यांची जोडी, म्हणजे दोन पाय असा अर्थ. तस्य सेवया नाम परिचर्यया, दोन चरणांच्या चरणकमलाच्या सेवेने. बरोबर ना? परिचर्या करून, सेवा करून श्री गुरूंची सेवा कशी करावी या संबंधी टिप्पणीमध्ये इथं विचार सांगितलेला आहे बघा. ईश्वराची सेवा आणि गुरूंची सेवा असे सेवेचे दोन प्रकार असतात. ईश्वराची सेवा ही पुण्याची उत्पत्ती करून देते आणि अंतःकरणाची शुद्धी करून देते, अदृष्ट फलाची प्राप्ती करून देते ईश्वराची सेवा. पण ब्रह्मवेत्या अशा श्रीगुरूंची जर आपण सेवा केली तर अदृष्टाची प्राप्ती तर होतेच, पण दृष्ट फलाचीही प्राप्ती होते. म्हणून ईश्वर सेवेपेक्षा गुरुसेवा ही श्रेष्ठ मानलेली आहे. तुका म्हणे संत सेवा
हेची देवा उत्तम. देवाला सुद्धा संतांची सेवा जास्त आवडते. उलट देवाची सेवा आपण करत असून जर संत महात्मे घरी आले आणि आपण जर पूजा करता करता उठलो नाही, त्यांना नमस्कार केला नाही, त्यांना बसायला जागा दिली नाही, आसन दिलं नाही, त्यांचा आदर सत्कार केला नाही, तर देव म्हणतो अशा त्या अभक्ताने केलेली माझी सेवा म्हणजे त्याने वाहिलेली फुलं म्हणजे येती दगड तैसे वरी, मंत्र पुष्प देवाशिरे. करिता देवार्चन घरा आले संतजन, देव सारावे परते संत पूजावे आरते. अगोदर संतांची पूजा करावी असं सांगितलं आहे. कारण ईश्वराच्या सेवेमध्ये देवाची सेवा अंतर्भूत होते. कारण गुरूंची सेवा केल्यास काय होतं, अंतःकरणाची शुद्धी तर होतेच, पण तत्वज्ञान होतं, ज्ञानप्राप्ती होते. गुरुतेथ ज्ञान, ज्ञानी आत्मदर्शन, दर्शनी समाधानार्थी जैसे. आणि त्यामुळे गुरूंची सेवा ही दृष्ट फलाच्या प्राप्तीला कारण ठरते असा याचा अर्थ आहे. मग कशी करायची सेवा गुरूंची, तर त्याचे काही प्रकार सांगितलेले आहेत. वाणी समर्पण म्हणजे वाचेने सेवा, शरीर समर्पण, मन समर्पण, धन समर्पण, असे 4 प्रकाराने सेवा सांगितलेली आहे. वाणीने गुरूंची स्तुती करणे, कधीही निंदा करायची नाही, याला म्हणायचं वाणीने श्री गुरूंची सेवा करणं. त्यांच्या जवळ गेलो त्यांना नमस्कार करायचा, नमो नमः असं म्हणावं, जय जय देव असं म्हणावं, जय जय देव निर्मळ असं म्हणावं, जय जय सद्गुरू असं म्हणावं, त्यांचा जय जयकार करावा. त्यानंतर वाणी सेवा झाली. नंतर सांगितलेलं आहे शरीर, श्री गुरूंच्या चरणकमलाची आपण आपल्या शरीराने सेवा करावी. त्यांचे पाय दुखत असतील तर दाबले पाहिजे असा अर्थ. चरणाची सेवा करावी, शारीरिक सेवा म्हणतात त्याला. आपल्या शरीराने दीर्घ नमस्कार करणं, याला म्हणायचं शरीर समर्पण सेवा. त्यानंतर ज्याप्रमाणे पतिव्रता स्त्रीला पतीच प्रमाण असतो, पतिव्रते जैसा व्रतार प्रमाण, तसं शिष्याने श्री गुरूंशी अनन्य राहिलं पाहिजे. अनन्य. एखाद्या वेळेला गुरु जर राजव्यवहार काही करत असतील, व्यावहारिक, कधी काही गुरु जरा जास्त व्यावहारिक असतात, व्यवहारशील असतात, त्यामुळं ते व्यवहार करत असतील तेव्हा असं समजावं आमचे गुरु आज ब्रह्मदेव आहेत, असं चिंतन करावं. जेव्हा ते आपल्या साधकांचं पालन करतील, खायला देतील, प्यायला देतील, काही कपडे देतील, त्याची काळजी करतील, असं समजावं आज आमचे गुरु विष्णू रूप आहेत, असं चिंतन करावं. एखाद्या वेळेला श्रीगुरु रागावले, आपल्यावर क्रोध केला, असं समजावं आज आमच्या गुरूंचा रुद्र अवतार आहे, असं समजायचं. एखाद्या वेळेस शांत मनस्काशी समाधी लावून बसलेत, शांत चित्त आहेत, असं समजावं आज गंगा देवी साक्षात गुरूंच्या रूपाने प्रकट झालेली आहे, असं समजावं. कधी कधी शास्त्र सांगण्यामध्ये असे तत्पर आहेत श्रीगुरु, शास्त्र सांगतायत, त्यांची विद्वत्ता अशी त्यांच्या व्याख्यानातून प्रकट व्हायला लागली, असं समजावं आज आमचे श्रीगुरु गणेश रूप आहेत, असं समजायचं. आणि ज्या वेळेला श्रीगुरु त्यांच्या अमोघ वाणीच्या द्वारा तत्वमस्यादी महावाक्यांचा उपदेश करून शिष्याच्या अंतःकरणातील अज्ञानाचा अंधकार दूर करतात, त्यावेळेला आमचे गुरु साक्षात प्रखर सूर्य आहेत, असं चिंतन करावं. याला म्हणायचं अनन्यता. नाहीतर गुरु रागावले, मोठ्याने कुठं रागवायचं असतं का, यांचाच अजून क्रोध केला नाही, हे काय आम्हाला सांगणं, असं गुरूंविषयी बोलायचं नाही. अशी ईश्वर भावना करायची गुरूंच्या विषयी, याला मन अर्पण म्हणतात. आपलं मन श्रीगुरूंच्या अशा सेवेमध्ये चिंतनामध्ये ठेवणं मन अर्पण आहे. आणि श्रीगुरु जर गृहस्थी असतील, पुन्हा सांगतो ऐका, श्रीगुरु जर गृहस्थी असतील तर त्यांना धन समर्पण करावं. आपल्याकडं जे आहे ते धन काय एकच नाही, धनाचे काय प्रकार सांगितलेले आहेत, स्थूल चल अचल असं दोन्ही प्रकारचं धन आहे. धान्य असेल, गृह असेल, पत्नी असेल, पुत्र असेल, पशु असेल, दास असेल, दाशा असतील, आपली भूमी जमीन वगैरे असेल, ह्या सगळ्यांना धन म्हटलं आहे शास्त्रामध्ये. तर हे धन आपल्या श्रीगुरूंच्या सेवेमध्ये समर्पित करून टाकायचं.
जर ते गृहस्थी असतील तर. आणि जर ते त्यागी, विरक्त, ब्रह्मचारी, संन्यासी अशी श्री गुरु असतील तर आपण मग त्या सर्व धनाचा परित्याग करायचा, तसंच ते सगळं घरी ठेवायचं आणि 2 हात जोडून पूर्ण समर्पण त्या श्रीगुरूंना करायचं. आजकाल सगळं उलटं आहे. म्हणजे ब्रह्मचारी गुरु बघितले की त्यांना सगळं समर्पण करायचं, गृहस्थी गुरु असली की यांना काय द्यायची गरज आहे. तसं नाही. शास्त्रामध्ये सांगितलं गृहस्थी गुरु असेल त्यांना धन द्या, त्यांना गरज आहे त्याची. आणि जर ब्रह्मचारी संन्यासी गुरु असतील तर त्यांना पूर्ण ते धन घरी तसंच ठेवून त्याचा त्याग, कारण गुरूंनीच त्याग केलेला आहे अगोदरच, संन्यासी आहेत ते, त्यांना आपण कुठं नेऊ घरी त्यांच्याकडे देऊन त्यांना भोगी करता. त्यापेक्षा आपण स्वतःच विरक्त त्यांच्यासारखं बनायचं, सोडून यायचं, सर्व समर्पण करायचं. याला म्हणायचं धन अर्पण. अशा रीतीने श्री गुरूंची सेवा केली पाहिजे. आणि मग अशी सेवा करून, बरोबर ना, अशी सेवा सर्व प्रकारची करून, शरीर, मन, वाणी, धन हे सर्व समर्पण करून श्री गुरूंची खूप काळपर्यंत सेवा केल्यानंतर त्या साधकाचं अंतःकरण शुद्ध होतं. यातून गुरूंना काही मिळतं असं नाही, तर साधकाचं अंतःकरण शुद्ध होतं, मन पवित्र होतं त्याचं. आणि मग मन पवित्र झालं, शुद्ध झालं म्हणजे विकाररहित झालं, ब्रह्मज्ञानाच्या प्राप्तीला योग्य झालं, अधिकारी झालं की मग त्याला उपदेश करावा लागतो असं म्हटलंय. तस्य सेवया परिचर्यया स्तुती नमस्कारादी लक्षणया. श्रीगुरूंची स्तुती करणं, त्यांना नमस्कार करणं, अशा प्रकारची श्रीगुरूंची आत्ता सांगितली ही सेवा. या सेवेच्या द्वारा निर्मलम नाम रागादिरहितम, काम, क्रोध, मोह अशा सर्व विकारांनी रहित, चेतः अंतःकरणम येषाम ते तथोक्ताः, ज्यांचं अंतःकरण या सर्व विकारांनी रहित झालेलं आहे असे जे साधक, त्यांना सुखबोधाय अनायासेन तत्वज्ञान उत्पादनाय, त्यांना सहज अनायासे, जास्त कष्ट न होता, कारण अधिकारी होऊन श्रवण केलं की ब्रह्मज्ञान प्राप्त करायला कठीण जात नाही. आपल्याला कठीण का जातं? आपण अधिकारीच होत नाही ना, सेवाच करत नाही. आम्ही काय सेवा करायला आलो का म्हणते, हे काही कामं करायला आलो का? त्याला सेवाही म्हणत नाहीत, कामं करायला आलो का म्हणते. हे काही काम नाही ना, सेवा असते ती श्रीगुरूंची. पहिल्या काळामध्ये 12-12 वर्ष, 10-10 वर्ष अगोदर सेवा करायला पाहिजे श्रीगुरू. कितीतरी उदाहरणं उपनिषदामध्ये सांगता येतील. जमलं तर आता आम्ही सुरू करणार आहे उपनिषद, त्याच्यामध्ये ऐकायला मिळेल, तुम्ही ऐकलं तर. श्रीगुरूंनी सांगितलं जा, एका गायीचे 1000 गायी होईपर्यंत घरी यायचं नाही. वनामध्ये पाठवलं, आश्रमात आहे ना, आम्हाला आश्रमातल्या गोशाळेची सेवा करू वाटेना, वनात पाठवलं, जा 1000 गायी होईपर्यंत घरी यायचं नाही. आणि 1000 गायी झाल्यावर मग घरी येताना त्याला एका बैलानं ज्ञान सांगितलं, एका पानकोंबडीनं ज्ञान सांगितलं, अग्नीनं ज्ञान सांगितलं, अग्निदेवतेने. आणि आकाशातून एक तो राजहंस पक्षी आला, त्यानं ज्ञान सांगितलं. पण तरी तो घरी गेला, आश्रमात गेला. 1000 गायी झाल्या, गुरूंच्या समोर उभा राहिला, गुरुजी असं असं 1000 गायी झाल्यात, मी आलोय, मी माझं वचन पाळलं, तुमची आज्ञा पूर्ण केली. गुरुजी म्हटले तुझ्या चेहऱ्यावर ब्रह्मतेज दिसतंय, ज्ञान झालं की काय तुला? त्यानं सांगितलं झालंय की नाही माहिती नाही, पण मला असं असं चौघांनी ज्ञान दिलंय, पण तुमच्या मुखातून ऐकल्याशिवाय मला ज्ञान होणार नाही. तेव्हा त्या शिष्याच्या मुखातलं वाक्य आहे, आचार्याद एव विदिता विद्या साधिष्ठम प्रापत. श्रीगुरूंच्या मुखातूनच आलेली विद्या त्या साधकाचं परमकल्याण करणारी असते. आणि मग श्रीगुरू म्हणतात तुझं अगदी बरोबर आहे, तुला आता ज्ञान दिलं पाहिजे, सांगितलं पाहिजे. मग काय ज्ञान दिलं माहिती आहे? त्यांनी जे सांगितलं ते तसंच खरं आहे, एवढंच. त्यांनी सांगितलं ते बरोबरच आहे, तसंच आहे, तसंच ब्रह्म आहे असं सांगितल्यानंतर त्याला ज्ञान झालं. बघा, म्हणजे इकडं 12 वर्ष श्रवण केलं असतं आणि अधिकारी जर झाला नसता सेवेने तर त्या 12 वर्षातही त्याला ज्ञान झालं नसतं. पण त्यानं अगोदर खूप मोठी सेवा केली, त्यामुळं मन असं शुद्ध पवित्र झालं. ते जणू काही ज्ञान त्याची वाट बघतंय, ज्ञान त्या साधकाच्या अंतःकरणाची वाट बघतंय, त्या अंतःकरणात जाऊन बसण्यासाठी. एवढं मन पवित्र झालं. आणि मग त्याला ज्ञान व्हायला काय,
आमचे बाबा म्हणत असतात, फुलकूस करायला तरी वेळ लागेल, तितकाही वेळ लागत नाही. जसे एखादं फुलकूस असं आपण करतो, त्याला किती वेळ लागतो, त्याच्याही लवकर ब्रह्मज्ञान होतं. फक्त अधिकारी व्हा, अगोदर सेवा करा, समर्पण करा, अभिमान अहंकार विकार निवृत्त करा, मग ब्रह्मज्ञान ऐकलं पाहिजे, असा याचा अर्थ आहे. अशा सेवेने ज्यांचं मन शुद्ध झालेलं आहे, अशा साधकांना सहज अनायासाने तत्वज्ञान प्राप्त होण्याकरिता अयम म्हणजे हा म्हणजे वक्षमाण प्रकार, पुढे सांगितलेल्या प्रकाराचा विवेक. बरोबर ना. आता पुढे त्याचा प्रकार ग्रंथामध्ये येणार आहे, कशा प्रकारचा विवेक ते. तत्वस्य अनारोपित स्वरूपस्य, तत्वाचा विवेक. बरोबर ना. तत्वाचा, मग तत्व म्हणजे काय, अनारोपित स्वरूपस्य, ज्याचं स्वरूप अनारोपित आहे म्हणजे आरोपित नाही. बरोबर ना. मायेने अनारोपित असं जे तत्व म्हणजे ब्रह्मतत्व, त्याच्यावर कोणत्याही प्रकारचा आरोप उपाधी वेगळे तुम्ही निर्विकार, याला म्हणायचं अनारोपित स्वरूपस्य. आरोपित रहित, आरोप नाही तिथं कोणताच, आरोप म्हणजे उपाधी, थोडक्यात त्याच्यावर उपाधी कोणतीही नाही, असं जे शुद्ध निकालस निर्मळ असं जे स्वरूप आहे त्याला म्हणायचं ब्रह्मतत्व. आणि त्या ब्रह्मतत्वाचा विवेक सांगितल्या जातोय, असा अर्थ. काय आहे ते स्वरूप, कसं आहे तर सांगतायत, अखंडम सच्चिदानंदम महावाक्येन लक्ष्यते इति वक्षमाणस्य. पुढे सांगितल्या जाणार आहे याच प्रकरणामध्ये, अखंडम म्हणजे खंडरहित असणारं, ह्याच्यामध्ये असा भेद नाही, खंड नाही. सच्चिदानंदम सच्चित आनंद स्वरूप आहे असं जे तत्व आहे ते महावाक्येन लक्ष्यते, तत्वमसी या महावाक्याच्या द्वारा ते लक्षणेने सांगितल्या जातं. असं जे ब्रह्मतत्व आहे त्या ब्रह्मतत्वाचा वक्ष्यमानस्य, की जे ब्रह्मतत्व अजून पुढे ग्रंथामध्ये सांगितल्या जाणार आहे, अशा तत्वाचा विवेक. विवेक म्हणजे आरोपितात पंचकोश लक्षणात जगतः विवेचनम, हा विवेक शब्दाचा अर्थ आहे. आणि विधेयते नाम क्रियते, केल्या जातोय. विवेक केला जातोय म्हणजे काय, आरोपित असणारे जे पंचकोश आहेत. बरोबर ना. 5 कोश आहेत की नाही, अन्नमय कोश, प्राणमय कोश, मनोमय कोश, विज्ञानमय कोश, आनंदमय कोश, असे पंचकोश आहेत या देहामध्ये, व्यष्टी देहाला. असे हे समष्टी मग जगताचे व्यष्टी समष्टी हे संपूर्ण असे पंचकोश आहेत. आणि यांच्यामध्ये आत्मतत्व आहे. पुढे सांगणार आहेत, यो वेद निहितम गुहायाम परमे व्योमन, या अव्याकृत मायारूपी आकाशामध्ये 5 गुहा आहेत या पंचकोशाच्या. आणि पंचकोशाच्या गुहेमध्ये जे गुह्य, गुहायाम स्थितम गुह्यम, परमात्म्याला गुह्य म्हणतात. का गुह्य म्हणायचं त्याला, कारण ते गुहेत आहे म्हणून. गुहायाम स्थितम गुह्यम, ह्या पंचकोशरूपी गुहेमध्ये ते आहे म्हणून त्याला म्हणायचं गुह्य. असं जे गुह्य तत्व ब्रह्मतत्व जे पंचकोशाच्या आतमध्ये आहे, आणि पंचकोश मिथ्या आहेत, कल्पित आहेत, आरोपित आहेत, औपाधिक आहेत, अशा आरोपित मिथ्या कल्पित पंचकोशामध्ये असणारं जे तत्व, त्या तत्वाचा विवेक केल्या जातोय, असा अर्थ. समजला अर्थ. त्याचं विवेचन केल्या जाईल. विधीयते नाम क्रियते, त्याचा विवेक केल्या जात आहे. श्लोकाचा अर्थ समजला का. काय अर्थ झाला, श्री गुरूंच्या 2 चरणकमलाची सेवा करून ज्यांचं चित्त विकाररहित झालेलं आहे, जे पुरुष अधिकारी झालेले आहेत, अशा पुरुषांना अनायासाने ब्रह्मज्ञान होण्याकरिता आम्ही आता या ग्रंथामध्ये ब्रह्मतत्वासंबंधीचा विवेक करतो. झाला अर्थ, एवढाच अर्थ आहे. आता पुढचा श्लोक, त्याचं अवतरण बघा. जीव ब्रह्मणोः एकत्व लक्षण विषय संभावनाय जीवस्य सत्य ज्ञानादि रूपतां दिदर्शयिषुः आदौ ज्ञानस्य अभेद प्रतिपादनेन नित्यत्वं साधयति शब्दस्पर्शादय इत्यादिना तत्र तावद् विस्पष्ट व्यवहारवती जागरे ज्ञानस्य अभेदं साधयति शब्देति. आता बघा, या ग्रंथाचा
प्रतिपाद्य विषय काय सांगितला अगोदर? जीव ब्रह्माची एकता. बघा, जीव ब्रह्मणो हो एकत्व लक्षण विषय, बरोबर ना? जीव आणि ब्रह्माची एकता अशा स्वरूपाचा लक्षणाचा जो विषय आहे या ग्रंथाचा प्रतिपाद्य विषय, तो संभावनाय म्हणजे तो संभवनीय आहे, तो सिद्ध करण्याकरिता असा अर्थ. समजतंय ना? तो सिद्ध करण्याकरिता. काय सिद्ध करण्याकरिता? बोलत राहा जरा. आता ग्रंथ सुरू झाला, नमन वगैरे झालं, अधिकारी झाला, विषय प्रयोजन संबंध लावून घ्या. प्रतिपाद्य प्रतिपादक ग्रंथ विषय, बरोबर. जन्य जनक, जन्य फल जनक ग्रंथ संबंध लागले, अनुबंध झाला, नमन झालं. आता ग्रंथ सुरू झाला आहे 3ऱ्या श्लोकापासून पुढे. बोलत राहा. ग्रंथाचा प्रतिपाद्य विषय काय आहे? जीव ब्रह्म ऐक्य. आणि अशा लक्षणाचा विषय सिद्ध झाला पाहिजे की नाही? कौग प्रतिज्ञा करून बस सिद्ध करायचं आहे आता, बरोबर. नाही प्रतिज्ञा मात्रेण अर्थसिद्धी किंतु लक्षण प्रमाणाभ्याम. बोलण्याने एखाद्या विषयाची सिद्धी नसते होत. लक्षण सांगा, प्रमाण सांगा, मग सिद्ध करावं लागतं ते. आता सिद्ध करायचं आहे ग्रंथकारांना. काय सिद्ध करायचं आहे? या ग्रंथाचा विषय. कोणता विषय? जीव ब्रह्म ऐक्य नावाचा विषय सिद्ध करायचा आहे. म्हणजे जीवन ब्रह्म एक आहे हे सिद्ध करायचं आहे. जीव परमात्म्याहून वेगळा नाही. थोडक्यात तुका म्हणे कैची किऊन कोठे जीव निराळा हे सिद्ध करायचं आहे. आता तुकोबरायाचं चरण सिद्ध करायचं आहे आपल्याला. मग आता बघा, एक नियम आहे. अभेद त्या दोन वस्तूंचा होत असतो ज्या दोन वस्तू समान स्वरूपाच्या असतात. वाक्य ध्यानात ठेवा. लक्षण साम्यात एकत्व सिद्धीही. काय वाक्य? लक्षण म्हणजे स्वरूप, बरोबर ना? जेव्हा दोन वस्तूंचे स्वरूप लक्षण समान असतात. समान म्हणजे सारखे नाही बरं. सादृश्य वेगळं, सारखेपणा वेगळा. सारखेपणामध्ये दोन असतं. दोघं जण आहेत पण बघा सारखे सारखे दिसायला, त्याच्यात द्वैत असतं. सारखेपणा सांगत नाहीये. काय? एकच. जेव्हा दोन वस्तूंचं स्वरूप मुळातच एक असतं, समान असतं, सेम असतं, बरोबर ना? त्याच दोन वस्तूंची एकता किंवा अभेद होऊ शकतो. उदाहरणार्थ समजा घटामध्ये पाणी घेतलं आणि इकडं आपण तांब्यामध्ये पाणी घेतलं, बरोबर ना? घट आणि तांब्या वेगळा असला तरी दोन्हीतलं पाणी मुळातच एक आहे. मग ते दोन्ही एक होऊ शकतं की नाही? तांब्यातलं पाणी आपण घटात टाकलं, एक झालं. नदीचं पाणी समुद्राला भेटलं. तुका म्हणे गंगा सागर संगमी अवघ्या झाल्या उर्मी एकमय. एक झाल्या की नाही? काय एक झाल्या? कारण मुळात पाणी कसं आहे? एक आहे, बरोबर. तसं आता जीवन ब्रह्म एक असेल तर यांच्या उपाध्या वेगळ्या असू द्या, काही अडचण नाही. पण मुळामध्ये जीव आणि ब्रह्म स्वरूपाने समान लक्षणाचे असले पाहिजे, एका स्वरूपाचे असले पाहिजे, बरोबर ना? असले पाहिजे की नाही? जसं ब्रह्म तसाच जीव. जसं समुद्राचं पाणीच आहे, गंगेचं पाणीच आहे, घटात पाणीच आहे, तांब्यात पाणीच आहे, म्हणून एक झालं. तसं ब्रह्म ज्या लक्षणाचं त्याच लक्षणाचा जीव आहे असं सिद्ध व्हायला पाहिजे अगोदर, तर जीवन ब्रह्म एक होतील, बरोबर ना? आचार्यांचा एक श्लोक आहे त्या आत्मबोधामध्ये. काय? तैले तैलम जले जलम. पाण्यामध्ये पाणी एक होतं कारण ते मुळात स्वरूपानं एक आहे. तिला तेल बनवलं तर तेलामध्ये तेल टाकलं, एक होईल की नाही? होईल. तेलामध्ये राखेल टाकलं, एक होईल का? नाही. दुधामध्ये पाणी टाकलं, एक होईल की नाही? एक होईल की नाही? दूध आणि पाणी, पाणी टाकलं म्हणजे पाण्याचं दूध होईल का? एकत्र येईल, एक नाही होणार. समजताय ना? एकत्र येईल, पण पाणी पाणीच आहे ना, ते थोडं दूध होणार आहे. समजलं ना? तसं जीवन ब्रह्म जर एक आहे तर ब्रह्म जसं तसा जीव स्वरूपाने असला पाहिजे. मग ब्रह्म कसं आहे? सच्चिदानंदम ब्रह्म. ब्रह्म कसं आहे? मुळात सत्स्वरूप, चित स्वरूप, आनंद स्वरूप, सत्य ज्ञान अनंत गगनाचे प्राण. सत्यम ज्ञानम अनंतम ब्रह्म. याचा अर्थ असा आहे, ब्रह्म सत्स्वरूप, चितस्वरूप, आनंद स्वरूप आहे. मग तसा जीव पण स्वरूपानं पाहिजे की नाही? नाही, इकडं जीव आहे असंच जड दुःख रूप आणि ब्रह्म आहे सच्चित आनंद रूप. मग दोघांचं ऐक्य कसं होईल? मुळातच दोन स्वरूपानं वेगवेगळे झाले, आहे की नाही? ऐक्य नाही होणार. मग ब्रह्म सच्चित आनंद रूप आहे तर मुळात जीव
वरवर कसाही असू द्या, आपण स्वतःला काय म्हणतो ते सोडून द्या, पण मुळामध्ये जीव कसा पाहिजे? मग ब्रह्मासारखा सत चित आनंद रूप पाहिजे, तर जीव ब्रह्म होईल. आणि तर मग जीव ब्रह्माची एकता हा विषय सिद्ध करता येईल. म्हणून अगोदर ग्रंथकार काय करणार आहेत? या जीवाला सच्चित आनंद रूप आहे असं सिद्ध करणार आहे. समजतंय का? म्हणजे आपण सगळे स्वतःला जीव समजतोय, मरके समजतोय, विनाशशील समजतोय, अज्ञानी समजतोय, दुःख रूप समजतोय, आमच्यासारखं दुःखी जगात कुणीच नाही असं आपण स्वतःला समजतोय ना. तर ग्रंथकार आता सिद्ध करणार आहेत की मुळात बाबांनो, तुम्ही जीव स्वतःला मानणारे तुम्ही त्या ब्रह्मासारखेच सच्चित आनंद रूप आहात. अमर आहा, अमर आहा, खरी की पहा कोटे. बघा, हे असं पंचदशीचं चिंतन केल्याशिवाय हे अभंग कशी सुटतील? तुकोबर आहे तेच आपल्याला सांगतायत, बाबा तुम्ही सुद्धा त्या ब्रह्मासारखे अमर आहात, सच्चित आनंद रूप आहात. मग कसं आपण आहोत, कसे आपण आहोत, हे आपलंच वर्णन असतं या ग्रंथांमध्ये. म्हणून आनंदानं ऐकायचं. हे काही लोकांचं वर्णन नाही, आपलंच वर्णन आहे हे. आता आपण सच्चित आनंद कसे आहोत ग्रंथकार आपल्याला सांगतायत समजून. ती गोष्ट माहिती आहे ना, सिंहाचं पिल्लू चुकून त्या मेंढीच्या कळपामध्ये गेलं, माहिती आहे ना. स्वतःला काय समजायला लागलं? मेंढी समजायला लागलं. आहे का ते मेंढे? नाही. जरा आपल्याकडे लावत चला हे आपल्याकडे लावायचा दृष्टांत. जेव्हा त्या दुसऱ्या सिंहानं त्याचं प्रतिबिंब दाखवलं, बघ त्या पाण्यामध्ये, बघ माझा जबडा बघ, तुझा जबडा बघ, हे सगळं दाखवलं. जसा मी तसा तो आहे. तशा मेंढ्या आहेत काय सगळ्या? नाही. याला म्हणायचं विवेक, विवेकोयम, असा विवेक सांगितला. आणि मग ते पिल्लू म्हणायला लागलं काय? सिंहो हम, मी सिंह आहे. आणि डरकळी फोडली मोठी. समजलं ना? अगोदर म्याव म्याव चाव म्याव करत होतं, बरोबर. तसं आपण जीव अगोदर मी 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 त्या मेंढीसारखंच म्या म्या म्या, हे म्या केलं, हे म्या केलं आहे की नाही. श्रीगुरूंनी समजावून सांगितलं, अरे बाबा ते ब्रह्म बघ, जसं आहे ना ते ब्रह्म मी आहे, आणि जसा मी ब्रह्म आहे ना तसं तू पण ब्रह्मच आहेस, असं श्रीगुरू त्या शिष्याला समजावून आता सांगताय. समजलं ना? मग आता बघा, जीवस्य सत्य ज्ञानादी रूपताम दिदर्शयिषुः. जीव सुद्धा सत्य ज्ञान आणि आदी शब्दाने आनंद घ्यायचा. जीव सुद्धा सच्चित आनंद रूप आहे असं दाखवण्याचे इच्छुक असणारे ग्रंथकार, असं सांगण्याचे इच्छुक असणारे ग्रंथकार श्री विद्यारण्य स्वामी काय करतात? आता अगोदर ज्ञानस्य अभेद प्रतिपादनेन नित्यत्वं साधयती. ज्ञानाच्या ठिकाणी अभेदाच्या प्रतिपादनाच्या द्वारा नित्यत्व सिद्ध करतायत. बरोबर ना? कुणाचं नित्यत्व? ज्ञानाचं नित्यत्व. आणि मग ज्ञान नित्य एकदा सांगितलं की ते ज्ञान तूच आहेस असं पुढं सांगणार आहेत. समजतंय ना? अगोदर ग्रंथकार काय करणार आहेत? ज्ञानाचा अभेद प्रतिपादन करणार आहेत. जागृतीमध्ये ही सगळी ज्ञानं आपल्याला होत आहेत. स्वप्नामध्ये सुद्धा विषयाची ज्ञानं आपल्याला त्या अवस्थेमध्ये होतातच. आपण पाहतो पदार्थांना ज्ञान होतं. सुषुप्तीतही आपल्याला अज्ञानाचा अनुभव असतो. ज्ञान असतं, अनुभव म्हणजे ज्ञान. मग हे सगळं जे तिन्ही अवस्थेमध्ये ज्ञान आपल्याला होत आहेत ना, ही सगळी ज्ञानं एक आहेत मुळात. जशी सूर्य सहस्त्र रश्मी, बरोबर ना, हजारो किरण आहेत सूर्याला, पण ती सगळी किरण मुळात कुठून आहेत? सूर्यातून. प्रकाश रूपच आहेत की नाही? मुळात ती एकच आहेत. तशी ही आपल्या अंतःकरणातील ज्ञान सूर्याची फाकलेली किरण वृत्तीच्या द्वारा, अनंत बुद्धीचे तरंग, बरोबर ना, बुद्धिवृत्तीच्या द्वारा नेत्रातून वृत्ती गेली, रूपाचं ज्ञान झालं, कानातून वृत्ती गेली, शब्दाचं ज्ञान झालं. ही किरण आहेत त्या ज्ञानसूर्याची. आपल्या अंतःकरणामध्ये चित्सूर्य आहे, ज्ञानसूर्य आहे, आणि त्या ज्ञानसूर्याची ही किरणं अशी आपल्या इंद्रियांच्या द्वारा बाहेर येतात, फाकतात, आणि अनेक ज्ञान होतात. शब्द, स्पर्श, रूप, रस, गंध, हे विषय, पुन्हा त्याचे आश्रय पदार्थ, या सगळ्यांचं ज्ञान आपल्याला होतं. मग हे विषय वेगवेगळे असतात, पदार्थ वेगवेगळे असतात, त्यांची ज्ञान एक असतात. समजलं ना? मुळात ते ज्ञान काय असतं? ते एक असतं.
समजा साऊंडचं ज्ञान झालं, अयम साऊंड, समजलं ना? हां, ध्वनिक्षेपण यंत्रम असं झालं. इदम पुस्तकम असं ज्ञान झालं. आता पुस्तक म्हणजे साऊंड नाही, साऊंड म्हणजे पुस्तक नाही, ह्या विषयात भेद आहे, बरोबर ना? हे विषय भिन्न भिन्न आहेत. पण यांचं जे ज्ञान झालं ना, ज्ञान, हे ज्ञान दिसलं पाहिजे. इदम पुस्तकम ज्ञान आहे की नाही? हे अगोदर ज्ञान होतं का? हे नाही. आत्ता झालं की नाही? मग आत्ता जे ज्ञान झालं पुस्तकाचं, आत्ता जे साऊंडचं ज्ञान झालं, आत्ता जे माईकचं ज्ञान झालं, आत्ता जे वस्त्राचं ज्ञान झालं, हे ज्ञान 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 मुळात एक असतात. समजायलंय ना? मग ती वेगवेगळी का वाटली? पुस्तकाचं ज्ञान वेगळं, याचं ज्ञान वेगळं, याचं ज्ञान वेगळं. का? या पुस्तकादी भेदामुळं वेगळं वाटायलं. एवढं समजलं ना महाराज? तुम्हाला पहिलं प्रकरणच समजलं. या प्रकरणाचा विषयच एवढा आहे. समजतंय ना? अवघड काहीच नाही. मुळात आकाश एक आहे की नाही? ते एक असणारं आकाश घटामध्ये गेलं की आम्ही काय म्हणतो त्याला? तेच आकाश या मठात आहे की नाही? त्या आकाशाला आम्ही काय नाव दिलं? जलामध्ये आकाश आहे की नाही, त्याला आम्ही काय नाव दिलं? बरोबर ना? वेगवेगळी नावं आम्ही त्या आकाशाला दिली. आकाश वेगवेगळं आहे का? हे समजणं साधी गोष्ट आहे की नाही? घट मठ झाले आकाशाचे पोटे. घट मठ उपाध्या वेगळ्या आहेत, मुळात त्याच्यातलं आकाश एकच आहे की नाही? पण घटाकाशाला आपण मठाकाश असा व्यवहार करतो का? मठाकाशाला आपण घटाकाश म्हणतो का? व्यवहार करताना भिन्नतेचा करतोच की नाही? पण समजून घेताना हेही समजून घेतो ना की या सर्वांमध्ये असणारं आकाश मात्र एक आहे. बरं, मग हे कळतं तर मग हे का नाही कळत? समजतंय ना? पुस्तक ज्ञान, पुस्तक पुस्तकाचं ज्ञान, हे दोन आहेत, दिसले पाहिजे आपल्याला. पुस्तक जड आहे, पुस्तकाचं ज्ञान, ज्ञान म्हणजे चैतन्य. या उपाधी माझी गुप्त, चैतन्य असे सर्व गत. या ओवीचा विस्तार म्हणजे हे प्रकरण आहे. ते तत्वज्ञ संत स्वीकारिते. आपण उपाधीतच अडकून बसलोय. संतांना या उपाधीतलं या पुस्तकाचं ज्ञान दिसतंय. समजलं ना? हे पुस्तक बघा आणि हे पुस्तकाचं मला आता ज्ञान झालं. इदम पुस्तकम ज्ञान झालं ना? हे दोन वस्तू आहेत तिथं. या एक पुस्तक आहे आणि एक पुस्तकाचं ज्ञान आहे. एक हा माईक आहे आणि एक ह्या माईकचं मला आत्ता ज्ञान झालं, ते ज्ञान एक आहे. दोन आहेत की नाही? ज्ञान म्हणजे हे पुस्तक आहे का? पुस्तक म्हणजे ज्ञान आहे का? नाही. हा साऊंड आहे, ही माईक आहे, हे पुस्तक आहे, हे विषय वेगवेगळे आहेत की नाही? आहेत. पण दोन्हीचं ज्ञान जे मला झालंय ना, ते मुळात एक आहे. जशी अजून उदाहरण सांगतो. मुळात विद्युत एकच आहे ना? वीज वायरमधून आली त्या बोर्डामध्ये, बोर्डातून पुन्हा एक वायर या बल्बाकडे आला, एक वायर फॅनकडे गेला. बटन दाबलं, फॅनचं बटन दाबलं, फॅनच लागला, लाईट नाही लागली. लाईटचं बटन दाबलं, लाईट लागली. मिक्सरचं बटन दाबलं, खड्डर, मिक्सर सुरू झालं, शेगडी सुरू झाली. वेगवेगळ्या प्रकारचे कार्य व्हायला लागली. मग यांच्यामध्ये असणारी विद्युत वेगवेगळी आहे का एकच आहे? फॅनमध्ये आणि लाईटमध्ये विद्युत एकच आहे ना? मग फॅन प्रकाश देतो का? आणि बल्ब फिरवतो का? हवा देतो का? नाही. त्यांची कार्य वेगवेगळी आहेत. उपाधी आहे, ती उपाधी, वस्तू, विषय ते वेगवेगळे आहेत, पण त्याच्यामध्ये आलेली विद्युत एकच आहे. मग हे समजतंय तर हे का नाही समजतंय ना? अजून किती सांगू उदाहरणं? तसं प्रत्येक वस्तू वेगळी आहे जगामध्ये, पण त्या वस्तूचं जे ज्ञान झालंय ते मुळात एक आहे. त्या वस्तूतून आल्यामुळं ते वेगळं वाटलं. समजतंय ना? त्या वस्तूतून ते प्रकट झालं. त्या वस्तूच्या ज्ञानाच्या रूपाने त्या ज्ञानाला या वस्तूची उपाधी लागली, ज्ञानाला माईकची उपाधी लागली, ज्ञानाला वस्त्राची उपाधी लागली. म्हणून ते ज्ञान वेगवेगळं आहे असं वाटतं. पण जशी मुळात लाईट एकच आहे, त्याप्रमाणे मुळात ज्ञान एक आहे. बरोबर ना? हे ज्ञान नावाची विद्युत पहिली काय आहे? एकच आहे. तीच नेत्रातून आली रूपाचं ज्ञान, कानातून गेली शब्दाचं ज्ञान. समजतंय ना?
म्हणून मुळात प्रत्येक वस्तूचं ज्ञान काय आहे? एक आहे. याला म्हणायचं ज्ञानाचा अभेद. वस्तूचा भेद आहे, औपाधिक भेदच आहे. प्रत्येक वस्तूमध्ये भेद आहे या, पण त्या वस्तूंची जी ज्ञान 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 झाली. अजून सांगू का? इथं ह्या सर्व वस्तू ठेवल्यात, दिसतात ना भरपूर वस्तू. एक वस्तू काढली, इथं ठेवली. पुस्तक ठेवलंच आहे, साऊंड ठेवलंच आहे, मोबाईल ठेवलाच आहे, हे वस्त्र पण ठेवलंच, बरोबर. ह्या सगळ्या वस्तू वेगवेगळ्या आहेत, दिसल्या सर्व वस्तू तुम्हाला. आता एक काम केलं, अगोदर तुम्हाला सांगितलंय मी की या प्रत्येकाच्या ठिकाणी एक ज्ञान पण आहे. ज्ञान नावाचा पण पदार्थ आहे, तो दिसत नाही पण दिसला पाहिजे. तो पाठात दिसला पाहिजे. दिसतो ना तुम्हाला? कळालंय ना? पुस्तक आहे आणि पुस्तकाचं मला जे आता ज्ञान झालं ते अनुभूतीतलं आहे ना, माझ्या अनुभूतीतलं आहे. दिसत नाही पण ते अनुभव आला की नाही, ज्ञान झालं मला आता या पुस्तकाचं, हे ज्ञान आहे. पुस्तकाचं ज्ञान वेगळं आहे की नाही? मग काय केलं? पुस्तक इथंच ठेवलं, पुस्तकातून ज्ञान काढलं, असं बाजूला ठेवलं. इथं काय ठेवलं? आता हे पुस्तकाचं ज्ञान ठेवलं. आता हे साऊंड आहे, याचं ज्ञान झालं की नाही? हे JBL ह्याचं साऊंड आहे, ह्या कंपनीचं ज्ञान झालं मला. याचं साऊंड जागेवरच ठेवा, ह्याचं ज्ञान काढा, बाजूला ठेवा. इथं ठेवलं. बरं, हा मोबाईल आहे, कोणता आहे? रेडमीचा आहे. बरं, किती रुपयाचा आहे? अमुक असू द्या. तर हा मोबाईल ठेवा येतच, ह्याचं ज्ञान झालं ना आता मला. अमुक असा हा स्वरूप आहे या पदार्थाचं, ज्ञान काढा, बाजूला ठेवा येतं. ठेवलं. हा माईक राहू द्या येतच, ह्याचं ज्ञान काढा. हा माईक आहे, हे ध्वनिक्षेपण आहे, हे बाहेर आवाज मोठ्यानं फेकतं, असं वगैरे, ह्याचं ज्ञान झालं मला आता. काढा ज्ञान, ठेवा इथं. हे वस्त्र आहे, हे ठेवा जागेवरच. त्याचं ज्ञान काढा, बाजूला ठेवलं इथं. ह्या सगळ्यांची ज्ञान 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 ज्ञान. आता हे जे ज्ञान 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 आहेत ना, ह्या प्रत्येकाचे काढलेले, बरोबर ना? आता ह्या वस्तू जागेवरच ठेवल्यात आणि त्यांचं फक्त ज्ञान बाजूला काढून ठेवलंय. त्याच्यामध्ये भेद राहीन का हो आता काय? जोपर्यंत या वस्तूत ते होतं तोपर्यंत हे या पुस्तकाचं ज्ञान, हे या साऊंडचं ज्ञान, हे या वस्त्राचं ज्ञान. आता ज्ञानच काढली सगळी बाजूला ठेवली इथं. समजलं ना? आता ही सगळी हे ज्ञानच आहे, हे पुस्तकाचं ज्ञानच आहे, हे ज्ञानच आहे, हे ज्ञानच आहे, हे ज्ञानच आहे. हे सगळी ज्ञान 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 ज्ञान. आता वेगळी राहिली का? एक आहे ती सगळी एक आहेत. 50 घट आहेत आणि 50 घटामध्ये पाणी भरलेलं आहे, बरोबर. 50 घटामध्ये पाणी भरून ठेवलेलं आहे. आणि मग आपण काय केलं? प्रत्येक घटातलं पाणी हौदामध्ये टाकलं. प्रत्येक 50ही घट जागेवर ठेवा, त्याच्यातलं पाणी आणून फक्त हौदामध्ये टाकलं. आता त्या पाण्यामध्ये काही भेद आहे का? समजलं? मग ते समजायला हे का समजना? समजतंय ना? आता समजलं पाहिजे. हे वस्तू वेगवेगळ्या आहेत. ह्या वस्तूचं जेव्हा आम्ही ज्ञान असं निरपून बाजूला काढतो, पिळून काढा, त्याच्यातलं ज्ञान वेगळं काढा. जेव्हा ज्ञान वेगळं काढलं ना, तेव्हा त्या ज्ञानामध्ये भेद राहत नाही, ते ज्ञान एक असतं. समजतंय? मग जागृतीमध्येही विषय वेगवेगळे असतात, त्याचं ज्ञान एक आहे. स्वप्नामधले विषय वेगवेगळे असतात, त्या सगळ्यांचं ज्ञान फक्त बाजूला करून घ्या. बरं, ज्ञान घन तत्व ते वेगळं बाजूला करून घ्या, विषय बाजूला ठेवा, विवेक करा. हा विवेकच आहे. विषय जागेवर ठेवा, त्यातलं ज्ञान काढून घ्या. ज्ञान तत्व शेवटी एक होतं. हे विषय तुम्ही कितीही एका जागेवर ठेवा, हे विषय एक होतील का? विषय नाही एक होणार. ह्या उपाधी आहेत, उपाधीमध्ये अभेद नसतो, भेदच असतो. पण यांची ज्ञान काढली ना बाजूला की ज्ञान शेवटी एक होतात. चैतन्य मुळात एक होतं. समजतंय? याला म्हणायचं ज्ञानाचा अभेद. हा काय? ज्ञानाचा अभेद. असा अभेद ज्ञानाचा ग्रंथकार शब्द स्पर्शादयो वेद्या या 3ऱ्या श्लोकापासून पुढे 8 श्लोकांमध्ये प्रतिपादन करणार आहे. समजतंय का? अभेद ह्या 2-3 श्लोकात अभेद सांगितलाय ज्ञानाचा. पुढं मग त्याची स्वयंप्रकाशता, त्याची नित्यता, त्याची आनंदरूपता, आणि मग हा जीव ज्ञानरूप आहे, हा जीव आनंदरूप आहे, हा जीव सत्य आहे मुळात स्वरूपाने, असं सिद्ध करणार आहेत. आणि मग जीव जर सत्य ज्ञान रूप आनंद रूप आहे आणि ब्रह्म ही तसंच आहे, सत्य ज्ञान आनंद रूप, तर दोघांची एकता असायला काय अडचण आहे? मग एकता करायची का मुळातच आहे? का भेदाचा फक्त भ्रम झालाय?
का भ्रम घालवणं यालाच ज्ञान म्हणतात? का वेदांताचा हाच पुरुषार्थ आहे? फक्त अविद्याच निवृत्त करायची का ज्ञान मिळवायचं आहे? का ज्ञानच माझं स्वरूप आहे? फक्त अज्ञानच घालवलं पाहिजे? का अवघीच शास्त्रे अविद्या विनाशाची पात्रे, वाचून न होती स्वतंत्रे आत्मबोधी? ही ओवी आम्हाला कशी कळेल हे नाही समजलं तर? समजतंय ना? म्हणून ज्ञानेश्वरी सुद्धा समजण्यासाठी पंचदशी शिकली पाहिजे, अभ्यास केला पाहिजे. यालाच प्रयत्न म्हणतात. मग अशी ज्ञानेश्वरी शिकण्यासाठी, अभ्यासण्यासाठी, कळण्यासाठी हे अतोनात केलेले प्रयत्न बघून माऊली कृपा करत असतात. मग माऊली म्हणतात की बघा, माझी ज्ञानेश्वरी समजण्यासाठी हा शिकतोय पंचदशी, हा काय विद्वान होण्यासाठी नाही. हे जेव्हा माऊलींना कळतं ते बसल्या बसल्या माऊली समाधीमध्ये सगळं पाहतायत. कोण कशासाठी आलंय, कोण काय करतंय. संजीवन आहेत ज्ञानोबा आहे ते साक्षात. त्यांचं सम्यक जीवनम, संजीवन म्हणजे काय? त्यांचं जीवन आहे ते आपल्यासारखं असम्यक नाही, सम्यक आहे. समाधी बैसला निर्वाण कथा कीर्तन करीतो, असे ज्ञानोबा आहे समाधीमध्ये आपल्याकडे पाहताय. त्यामुळं आपण घाबरलं पाहिजे. माऊली पाहतायत माझ्याकडं, मी चुकीचं वागू नये, मी अभ्यास केला पाहिजे, चिंतन. माऊलींच्या विद्यापीठात आलो आहे आपण. या विद्यापीठाचे अध्यक्ष खरे माऊली आहेत, स्वामी आहेत, मालक आहेत. आणि त्यांच्या सत्तेने चाललं आहे हे सगळं. संस्था असेल, हे आपले पाठ, हे सगळं माऊलींच्या इच्छेनं चाललं आहे. त्यांची इच्छा नसल्यास काहीच होऊ शकत नाही. म्हणून माऊलींची इच्छा आहे आपण हे सगळं शिकावं. मग ज्ञानेश्वरी कळते, मग आनंद आहे. आता काय करायचं आहे समजलं ना? ग्रंथकार काय करतायत? जीवाची सत्य ज्ञान आनंद रूपता सिद्ध करायचे. आणि त्याच्याही करता अगोदर ग्रंथकार काय करतायत? ज्ञानाचा अभेद सिद्ध करतायत. आणि असं अभिन्न एक ठोस भरीव एकमय असणारं ज्ञान हे जीवाचं स्वरूप आहे असं पुढं सांगणार आहेत. पुन्हा समजलं ना? हा त्यांच्या बुद्धीमध्ये असणारा विषय आहे. त्यांना असं पुढं सिद्ध करायचं आहे. तत्र तावत, मग त्या ठिकाणी अगोदर आरंभी विस्पष्ट व्यवहारवती जागरे. जागरे म्हणजे जागृती अवस्थेमध्ये. ज्ञानस्य अभेदम साधयती, ज्ञानाचा अभेद सिद्ध करतायत. आता सांगितलं ना तसा ज्ञानाचा अभेद सिद्ध करतायत ग्रंथकार. कुठे? जागृती अवस्थेमध्ये. जागृती अवस्थेचं काय लक्षण आहे? तर विस्पष्ट व्यवहारवती. पुढे टेकेत त्याचं लक्षण येणार आहे. इथे फक्त एवढा शब्द दिला आहे की ज्या अवस्थेमध्ये स्पष्ट व्यवहार होतो, बरोबर ना? ज्या अवस्थेमध्ये स्पष्ट व्यवहार होतो त्या अवस्थेला म्हणायचं जागृती. स्वप्नामध्ये सगळं अस्पष्टच असतं का नाही? लगेच स्वप्न पडलं, कुठंतरी गेलो आपण, काहीतरी दिले, पुन्हा जागे होतो, का चित्र विचित्र काही स्वप्न पडतं, आपणच मरून जातो. आणि आपला अंत्यसंस्काराचा सोहळा दिसतो आपल्यालाच. कोण आलंय, कोण अग्नी पेटवायलंय, कोण रडतंय, काय. आता मेलोय तर मग दिसतं कसं सगळं? आहे की नाही? स्वप्नात मेलोय आपण, मग दिसायला पाहिजे का कोण रडतंय काय? मग दिसतं की नाही? याला काय म्हणायचं? सगळं अस्पष्ट असतं ते. स्वप्नाचं नावच आहे स्वप्न. खोटंच असतं ते, काल्पनिक असतं. पण जागृतीमध्ये कसं स्पष्ट आहे सगळ्या गोष्टी. तर अशा जागृती अवस्थेमध्ये अगोदर ज्ञानाचा अभेद आहे, म्हणजे विषय भिन्न भिन्न आहेत, त्यांचं ज्ञान एक आहे असं सिद्ध करतायत. आता पक्क सूत्र ध्यानात ठेवा. आता सांगितलं तसं विषय वेगवेगळे आहेत, त्या विषयाचं ज्ञान एकत्र करा. ज्ञान एकत्र आलं की ते एक होतं. विषय एकत्र आले की एकत्रच होतात, एक होत नाहीत. समजतंय ना? एवढं समजलं की बस तुम्हाला विषयच समजला. काय अवघड आहे का याच्यामध्ये? काय अवघड आहे? फक्त आपल्याला बुद्धीला थोडंसं तीक्ष्ण करायचं काम आहे. थोडं तीक्ष्ण करायचं, सूक्ष्म करायचं, बुद्धीला समजून घ्यायचं. थोडंसं थोडा प्रयत्न करायचा. ज्याला प्रयत्नच करायचा नाही त्याला आयुष्यात कधीच कळू शकत नाही. ज्यानं प्रयत्न थोडासाही केला त्याला हे कळू शकतं. एवढं काय अवघड आहे असं नाही. बघा श्लोक क्रमांक 3. शब्दस्पर्शादयो वेद्या वैचित्र्या जागरे पृथक् ततो विभक्ता तत्संवी
दैक्यरूप्यान्न भिद्यते। शब्दस्पर्शादयो वेद्या वैचित्र्या जागरे पृथक् ततो विभक्ता तत्संवि दैक्यरूप्यान्न भिद्यते। शब्दस्पर्शादयो वेद्या वैचित्र्या जागरे पृथक् ततो विभक्ता तत्संवि दैक्यरूप्यान्न भिद्यते। शब्दस्पर्शादयो वेद्या जागरे पृथक् ततो विभक्ता तत्संवि दैक्यरूप्यान्न भिद्यते। शब्द स्पर्शादयः पदच्छेद ध्यानात ठेवा। अगोदर आपण पदच्छेद घेतो, नंतर अन्वय घेतो, मग अर्थ। शब्द स्पर्शादयः वेद्याः वैचित्र्यात् जागरे पृथक् ततः विभक्ता तत्संवित् ऐक्यरूप्यात् न भिद्यते। आता अन्वय। जागरे वेद्याः शब्दस्पर्शादयः वैचित्र्यात् पृथक् ततः विभक्ता तत्संवित् ऐक्यरूप्यात् न भिद्यते। सरळ अर्थ आहे आता। जागरे म्हणजे जागृती अवस्थेमध्ये, वेद्याः म्हणजे वेदनाचे ज्ञानाचे विषय झालेले जे शब्द स्पर्शादयः, शब्द स्पर्श रूप रस गंध हे पंचविषय आहेत की नाही, हे सगळे ज्ञानाचे विषय होतात। हे संपूर्ण पंचविषय वैचित्र्यात पृथक, हे विचित्र आहेत म्हणजे कसे आहेत ते वेगवेगळे आहेत, बरोबर ना, विलक्षण आहेत, त्यामुळे ते पृथक म्हणजे भिन्न भिन्न आहेत, त्यांच्यात भेद आहे। हे विषय वेगळे आहेत की नाही, माईक वेगळा, पुस्तक वेगळं, साऊंड, हे कधी एक होणार नाहीत। हे कसे आहेत, पृथक पृथक भिन्न भिन्न आहेत। का, वैचित्र्य, यांचं चित्र म्हणजे स्वरूप, वि म्हणजे भिन्न, भिन्न भिन्न यांचं स्वरूप आहे, त्यामुळे हे वस्तूच कशा आहेत, पृथक पृथक आहेत, भिन्न आहेत, यांच्यात भेद आहे असा अर्थ। बरं, शब्द म्हणजे स्पर्श आहे का, स्पर्श म्हणजे रूप आहे का, रूप म्हणजे रस आहे का, रस म्हणजे गंध आहे का, नाही, सगळे वेगवेगळे आहेत। रसामध्ये रसत्व, स्पर्शामध्ये स्पर्शत्व आहे की नाही, सगळे भिन्न भिन्न आहेत, याला म्हणायचं पृथक। हे विषय भिन्न भिन्न असतात जागृतीमध्ये। ततः विभक्ता, पण यांच्याहून भिन्न असलेली, त्या त्या पुस्तकादी विषयाहून भिन्न असलेली त्यांची संवित, संवित शब्दाचा अर्थ आहे ज्ञान, आपण ज्ञान म्हणतो, इथं त्यांनी संवित असा शब्द दिला आहे, बरोबर ना। संवित म्हणजे सम्यक प्रकारेन वेत्ती अनयासा संवित, जिच्याद्वारे आपण एखाद्या वस्तूला सम्यक प्रकारे जाणतो तिला म्हणायचं संवित, बरोबर ना। मग संवित म्हणजे ज्ञान असा अर्थ आहे। मग पुस्तक, पुस्तकाचं ज्ञान, बरोबर ना। वस्त्र, पट, पटाचं ज्ञान, वेगवेगळं आहेत की नाही, हे पुस्तक आणि पुस्तकाचं ज्ञान जे आहे त्यांच्यामध्ये भेद आहे। पुस्तक वेगळं, पुस्तकाचं ज्ञान वेगळं, साऊंड वेगळा, साऊंडचं ज्ञान वेगळं, बरोबर ना। त्या त्या विषयाहून ते ते ज्ञान कसं असतं, वेगळं असतं। पण संवित संवित जेव्हा आपण एकत्र करतो, सगळ्यांची ज्ञान 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 आपण एकत्र करतो, तेव्हा न भिद्यते, त्यांच्यामध्ये भेद राहत नाही। का, ऐक्य रूप्यात, बरोबर ना। ऐक्य रूप्यात म्हणजे काय, एक रूपत्वात, एक स्वरूपत्वात असा अर्थ आहे। त्या सर्वांचं स्वरूप काय असतं, शेवटी मग एक होतं। जेव्हा या वस्तूचं ज्ञान निचोड आपण एकत्र केलं, वस्तूंचं ज्ञान एकत्र आणलं, तेव्हा ते ज्ञान काय होतं, एक होतं। वस्तू भिन्न भिन्न राहतात, वस्तूचं ज्ञान अंततोगत्वा काय होतं, एक होतं किंवा असतंच, ते मुळात ते कळतं मग आपल्याला, एवढंच होतं। मग आता काय झालं, या श्लोकामध्ये एवढं सांगितलं की जागृती अवस्थेमध्ये जे जे विषय आपण पाहतो, ऐकतो, बरोबर ना, जाणतो, ते सर्व विषय वेगवेगळे आहेत, उपाध्या वेगवेगळ्या आहेत, पण त्यांच्यामध्ये असणारं त्या त्या वस्तूचं ते ते ज्ञान, ज्ञान 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 रूपाने शेवटी ते काय आहे। मग जागृतीमध्ये सगळे विषय भिन्न झाले आणि जागृतीतलं सर्व विषयांचं ज्ञान गोळा केले तर काय, एकच। मग जागृतीमध्ये ज्ञान वेगवेगळे आहेत का विषय वेगळे आहेत, बरोबर। या प्रकरणातील प्रश्न आता, मग
जागृतीमध्ये विषय वेगळे आहेत का त्यांचं ज्ञान एक आहे? दोन्ही एक आहे. हो, कारण येडीला सासरण माहेर सारखंच, बरोबर ना? एकच आहे ना, एकच आहे, बरोबर. विषय वेगळे आहेत पण त्यांचं ज्ञान काय आहे? आता एवढे विषय आहेत जागृतीमध्ये. आपण सकाळी उठल्यापासून झोपेत जाईपर्यंत किती विषय पाहिले, बरोबर? ते विषय वेगळे आहेत की नाही? ते पदार्थ, वस्तू, व्यक्ती सगळं वेगवेगळं आहे. पण त्या एक कल्पना करा, आता ह्या सगळ्यांचं ज्ञान आपण एक केलंय. अमृतानुभवात एक ओवी आहे, उद्या बघून येतो वाटल्यास. माऊली म्हणतात, जसं चंद्राची कला असतात ना, सर्व चंद्राच्या किरणं असतात, किरणं, आणि ते सगळी चंद्राची किरणं शेवटी काय होतात? चंद्रामध्ये एकरूप होतात, बरोबर? ज्ञानेश्वरीत पण एक ओवी आहे, सूर्य मावळल्यानंतर सूर्याच्या मागोमाग त्याची किरणं जातात आणि शेवटी ते सुद्धा काय होतात? एक होतात, सूर्याला जाऊन मिळतात. ते काय मागं राहतात का किरणं? सूर्य मावळला आणि किरणं तशीच राहिली पृथ्वीवर, असं होतं का? नाही होत. ती किरणं रश्मी जैसे किरीटी संचरती, अस्तुगिरीची या उपकंठे रिगालिया रविबिंबा पाठी रश्मी जैसे किरीटी संचरती. अस्तुगिरी म्हणजे अस्ताला सूर्य गेल्याच्या नंतर तिथं त्या रविबिंबा पाठी, सूर्याच्या त्या बिंबाच्या पाठोमाग माग 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 त्या सूर्याची जी किरणं, रश्मी, त्या सुद्धा सूर्यामध्ये जाऊन संचार करतात, एक होतात. तसं आपण ही ज्ञानाची किरणं सगळी एक केली जागृतीमध्ये. हे ब्रह्मज्ञान आहे बरं, साधी गोष्ट नाही. विचार केला पाहिजे, घरी जाऊन अभ्यास केला पाहिजे. ह्या वस्तू वेगवेगळ्या आहेत, त्या वस्तूचं ज्ञान बाजूला काढा, सगळी ज्ञान काढा बाजूला. ते ज्ञान शेवटी एका जागेवर आलं की एक होतं, ज्ञान रूपाने एक आहे. मग संतांना समता का प्राप्त झाली? संत सम का झाले सगळ्या प्राणीमात्राविषयी? बरोबर ना? इह लोके तोची सर्वाभूती सम. त्यांना सगळे प्राणीमात्र सम झाले. का झाले? कारण त्या प्राणीमात्रातलं चैतन्य, ज्ञान, ज्ञान म्हणजे चैतन्य, त्या प्रत्येक प्राणीमात्रातलं चैतन्य त्यांनी ग्रहण केलं. काय गोड विषय मला. जेव्हा हे कळतं ना, एवढा जरी विषय कळाला, आपण कोणाचाच कधी तिरस्कार नाही करणार, कोणाचा कधी आपण निंदा द्वेष नाही करणार. का? प्रत्येकाचं ज्ञान म्हणजे चैतन्य, ते जर आपण काढलं, बाजूला काढलं, तर ते त्याच्यातलं एक तेच आहे, माझ्यातलंही तेच आहे. ब्राह्मणामध्ये जे चैतन्य आहे तेच शूद्रामध्ये आहे, बरोबर ना? तेच चांडाळामध्ये आहे. म्हणून तर शंकराचार्यांना जेव्हा तो चांडाळ भेटला काशीच्या ठिकाणी, आडवा आला समोरून, आचार्य म्हटले, दूरम गच्छ, दूर हो, दूर हो. तो चांडाळ म्हणायला लागला की तू दूर हो कोणाला म्हणताय आपण? या देहापासून, तुमच्या देहापासून या देहाला वेगळं हो म्हणताय का तुमच्यातल्या चैतन्यापासून माझ्यातल्या चैतन्याला वेगळं हो म्हणताय? तुमच्या देहापासून माझ्या देहाला वेगळं हो असं म्हणत असाल तर तुमचा देह पांचभौतिक आहे, माझाही देह पांचभौतिकच आहे. तुमच्या देहामध्ये पंचकोश आहेत, माझ्या देहात तेच पंचकोश आहेत. तुमच्या देहाची प्रकृती आहे, माया आहे, माझ्या देहाची तीच प्रकृती माया. भेद काय? वेगळं करून फायदा तरी काय? तुमचा देह काय शुद्ध आहे, माझाच अशुद्ध आहे का? बरं, चैतन्य दूर कर म्हणत असाल तर तुमच्या चैतन्याहून माझं चैतन्य मुळात वेगळं आहे का एकच आहे? आचार्यांनी साष्टांग दंडवतच घातला त्याला. आचार्य म्हटले, स चांडाल हस्तु स द्विजोस्तु स गुरु अस्ति इति मनीषा मम. ज्याला असं ब्रह्मज्ञान झालंय, ज्याला प्रत्येक वस्तूतलं ज्ञान दिसायला लागलं, चैतन्य ग्रहण करायला लागला, तो चांडाळ असो, तो ब्राह्मण असो, उपाधीने, शरीराने, वास्तविक पाहता तो माझा गुरु आहे असं म्हणून आचार्याने त्याला नमस्कार घातला. मनीषा पंचक नावाचं स्तोत्र लिहिलंय त्याच्यावर. एवढी मोठी अवस्था, अनुभूती संत महात्म्यांना का प्राप्त झाली? त्यांना प्रत्येक वस्तूतलं चैतन्य दिसतं म्हणून. चैतन्य म्हणजे हे ज्ञान, त्याला इथं संवित म्हटलंय. समजतंय ना?
ही साधी गोष्ट नाही. म्हणून वेदांत शिकण्याची गोष्ट नाही, वेदांत अनुभूतीची गोष्ट आहे. वेदांत हे भौतिक ज्ञानासारखं ज्ञान नाही. वेदांत हे आत्मज्ञान आहे, माझं ज्ञान आहे. बाकीची ज्ञानं आपल्याला संकुचित करतात, हे ज्ञान आम्हाला विस्तृत करतं, व्यापक करतं, परिच्छिन्नतेतून अमर्याद करतं. याला वेदांत म्हणतात बरं. हे वेदांताचं ज्ञान आहे. म्हणून हे अध्यात्मविद्या देवाचं स्वरूप आहे. हे अनुभूतीसाठी आहे, हे फक्त सांगण्यासाठी ऐकण्यासाठी नाही आहे. म्हणून लक्षात घ्या. एवढा विषय जरी समजला आज तरी पुष्कळ. हे प्रकरणाचं सार समजलं तुम्हाला. उद्यापासून आपण सरळ विषय पुढचा घेऊ शकतो. समजला ना विषय? जागृतीमध्ये विषय अनेक आहेत, पदार्थ अनेक आहेत, पण त्याच्यातलं ज्ञान आपण काढलं बाजूला, एकत्र केलं, एका ठिकाणी ठेवलं, म्हणजे बुद्धीत आणा बरं. ते सगळं ज्ञान एका ठिकाणी बुद्धीत केलं तर ते ज्ञान एक आहे असं सिद्ध होतं. कळतं ना? जागरे इंद्रियैहि अर्थोपलब्धिर्जागरितम इति उक्त लक्षणे अवस्था विशेषे. टीका सांगतोय. जागृतीमध्ये जागृतीचं लक्षण केलंय टीकाकारांनी. या अशा गोष्टी पाठ करायच्या. इंद्रियैहि अर्थोपलब्धिहि, इंद्रियांच्या द्वारा जेव्हा विषयांची उपलब्धी होते, त्या पदार्थांचं ज्ञान होतं, तेव्हा त्या अवस्थेला जागृती अवस्था म्हटलं जातं. या ठिकाणी एक शब्द लिहून घ्यायचा, कारण हे जे व्याख्या आहे ते स्वप्न अवस्थेवर काय होतं, अतिव्याप्त होऊ शकते ही व्याख्या. म्हणून वृत्ती प्रभाकर, पंचीकरण या ग्रंथांमध्ये याला आणखी एक शब्द जोडायला सांगितला आहे. आदित्यादी देवतानुगृहीतैहि असा शब्द लिहायचा. आदित्यादी देवता अनुगृहीतैहि. इंद्रियैहि शब्द आहे की नाही तिथं. जागरे इंद्रियैरर्थोपलब्धिर असं दिलंय ना, तिथं इंद्रिय शब्द आहे ना, त्याच्या अलीकडे लिहून घ्यायचं आदित्यादी देवतानुगृहीतैहि. याचा अर्थ होतो मग आदित्यादी म्हणजे सूर्य इत्यादी त्या इंद्रियाच्या देवता आहेत, आणि त्या देवतांचा अनुग्रह ज्या इंद्रियावर झालेला आहे, अशा इंद्रियांनी जेव्हा विषयांचं ज्ञान होतं तेव्हा त्या अवस्थेला जागृती अवस्था म्हणतात. आता ही व्याख्या स्वप्न अवस्थेवर जात नाही. स्वप्नामध्ये पण इंद्रिय असतात, स्वप्नामध्ये पण विषय असतात. मग स्वप्नामध्ये पण इंद्रियांनीच विषयाचं ज्ञान होतं ना. मग इंद्रिय ही अर्थोपलब्धी ही म्हटलं तर मग जागृतीत पण इंद्रियांनीच अर्थोपलब्धी आहे, स्वप्नात पण इंद्रियांनीच अर्थोपलब्धी आहे. फरक काय? त्याकरिता हा शब्द टाकायचा आदित्यादी देवता अनुगृहीतैहि. कारण जागृतीमध्ये जेव्हा आपल्याला या नेत्राने एखाद्या रूपाचं ज्ञान होतं तेव्हा या नेत्राची देवता आहे सूर्य, आदित्य, आणि त्या आदित्याचा अनुग्रह पाहिजे. सूर्याचा अनुग्रह या डोळ्यावर झाला तर डोळा रूपाचं ज्ञान करून देतो, बरोबर ना? आणि जर अनुग्रह झाला नाही तर मग दिसायला कमी होतं. आपण म्हणतो ना चष्मा लागला आता मला दिसत नाही. काय होतं? सूर्य आपला अनुग्रह कमी करतो, दुर्लक्ष करतो. कारण तो कधी त्या सूर्याला अर्घ्य देत नाही, त्याची पूजा करत नाही, त्याला कधी सकाळी नमस्कार करत नाही, सूर्य मावळताना नमस्कार करत नाही. त्रिकाल संध्या करायला सांगितली. सूर्यदेवामुळे सगळं चाललंय का नाही जग हे. सूर्य उगवला वंदन करा सूर्याला, मावळताना वंदन करा. सूर्य दुपारी 12 वाजता आहे, वंदन करा. सूर्याची उपासना सांगितलेली आहे. ईशावास्यामध्ये सुरुवात म्हणजे पहिल्याच उपनिषदामध्ये आलेलं आहे. हिरण्मयेन पात्रेण सत्यस्यापि हितं मुखम, त्या श्लोकाच्या पुढे आलेली आहे. सूर्य उपासना आलेली आहे. म्हणून सूर्याची उपासना केली मृत्यूपर्यंत सूर्यदेव आपल्या डोळ्याची रोशनी कमी करत नाहीत. पण अजूनही बघा बरेच जुनी लोक किंवा डॉक्टरही सांगतात दिसायला कमी झालंय का? ते म्हणतात सकाळी उगवता जेव्हा सूर्य उगवतो ना, सूर्यबिंब, त्यावेळेला सूर्याकडं एकटक बघा, एकटक खूप वेळ बघत राहा, डोळ्यातून अश्रू येईपर्यंत बघत राहा, पापण्या झाकायच्या नाही, असं बघत राहा म्हणतात सूर्याकडं. आत्ताचं वैद्यकशास्त्र
हे डॉक्टर लोक आत्ता सांगायला लागले. आमच्या ऋषीमुनींनी केव्हापासून सांगितले, सूर्याची उपासना करा, सूर्याची उपासना करा, सूर्यदर्शन करा. आत्ता लोक ऐकायला लागलेत, म्हणजे त्यांच्या ध्यानात यायला लागले की या नेत्राचा आणि सूर्याचा काहीतरी संबंध आहे. म्हणजे सूर्याचं दर्शन केलं की डोळ्यामध्ये तेज येतं. म्हणून सूर्य इत्यादी देवतांचा अनुग्रह इंद्रियांवर होऊन मग त्या इंद्रियांनी ज्या अवस्थेमध्ये विषयांचं ज्ञान होतं त्या अवस्थेला म्हणायचं जागृती अवस्था. असं पूर्ण लक्षण आहे जागृतीचा. नाहीतर स्वप्न अवस्थेवर अतिव्याप्त झालं असतं. इंद्रिय त्याच्यातही आहेतच, सगळंच आहे. येथे उक्त लक्षणे अवस्था विशेषे, अशा प्रकारच्या या वर लक्षणाच्या अवस्था विशेषामध्ये म्हणजे जागृती अवस्थेमध्ये वेद्याः संविद विषयभूताः म्हणजे ज्ञानाचे विषय असणारे संपूर्ण विषय वेद्य कोणते ते शब्दस्पर्शादयः शब्दस्पर्श रूप रस गंध वगैरे आकाशादी गुणत्वेन प्रसिद्धाः. आकाशाचा गुण आहे ना शब्द, वायूचा गुण काय स्पर्श, अग्नीचा गुण रूप, जलाचा गुण रस आणि पृथ्वीचा गुण गंध. आकाशादी गुणत्वेन, आकाश वगैरे पंचमहाभूताचे हे काय आहेत गुण म्हणून प्रसिद्ध असणारे शब्द स्पर्श रूप रस गंध यांना म्हणायचं वेद्य, यांना म्हणायचा विषय. आणि प्रसिद्ध आकाशादयश्च, बरोबर ना, आकाशादय म्हणजे यांचे आधारभूत असणारे कोण, तद आधारत्वेन प्रसिद्ध आकाशादयश्च. या शब्दाचा आधार कोण आहे आकाश, स्पर्शाचा आधार कोण झाला मग वायू, म्हणजे या पंचमहाभूतांपासून निर्माण झालेले गुण ते विषय, त्यांनाही विषय म्हणा वेद्य म्हणा. आणि यांचे आधारभूत असणारे पंचमहाभूत हे सुद्धा काय आहेत, त्यांनाही विषय म्हटलं जातं. इथंच उदाहरण घ्या, पुस्तकालाही विषय म्हणा आणि पुस्तकाच्या रूपालाही विषय म्हणा. पुस्तकाला रूप आहे की नाही कुठलं तरी, बरोबर, शुक्ल नील पीत पांढरं काळं निळं काहीतरी रूप आहे की नाही त्याला, आणि ते रूप कोणाचं आहे पुस्तकाचं आहे. मग त्या रूपाचा आधार कोण आहे पुस्तक आहे, बरोबर ना. मग पुस्तकाला काय म्हणा वेद्य आणि पुस्तकाच्या रूपालाही काय म्हटलं जातं वेद्य. फूल आहे फूल आणि त्याच्यामध्ये गंध आहे, बरोबर, मग गंधाला काय म्हणा विषय वेद्य. ज्ञानाचा विषय झाला का त्याला वेद्य म्हणायचं. मग गंधाचं ज्ञान होतं की नाही, मग फुलाचं ज्ञान होतं की नाही, मग त्या गंधाचा आश्रयभूत जे पुष्प फूल आहे त्यालाही वेद्य म्हणा आणि त्याच्यामध्ये असणारा गंध नावाचा गुण त्यालाही वेद्य म्हणा. रस उदाहरणार्थ आंबा घेतला, आंब्यालाही वेद्य म्हणा आणि त्याच्यातला रस त्यालाही वेद्य म्हणा. ज्ञान झालं, ज्याचं ज्ञान झालं त्याला म्हणायचं वेद्य. सोपी व्याख्या, बरोबर ना. ज्ञान झालं की त्याला काय म्हणायचं वेद्य. असे कोण आहेत मग जगामध्ये, हे दोनच आहेत. कोण, शब्द स्पर्श रूप रस गंध हे गुण आणि यांचे आधारभूत पंचमहाभूत, बरोबर ना. यांना काय म्हटलं जातं मग वेद्य. आणि हे सगळे काय आहेत म्हटले वैचित्र्यात परस्परम गवाश्वादी वद वैलक्षण्य उपेतत्वात पृथक परस्परम भिद्यन्ते. हे सगळे विचित्र असल्यामुळं परस्पराहून भिन्न भिन्न आहेत, वेगवेगळे आहेत. कसं उदाहरण दिलंय, गौ अश्वादिवत, गाय आणि घोडा दोन्ही एक होतील का कधी नाही. गाय गायच आहे, घोडा घोडाच आहे, बैल बैलच आहे, म्हैस म्हैसच आहे, डुक्कर डुक्करच आहे, कुत्रा कुत्रच आहे. तर किती सांगू, बरोबर ना. हे सगळे काय एक होतील कधी, कधीच होऊ गाढवाला किती धुतलं मग त्याचं घोडं होऊ शकेल, बरोबर ना. गाढवाला किती साबण घालून आपण किती वेळा दिवसातून आंघोळ घातली, त्याला स्वच्छ ठेवलं, मग त्या गाढवाला धुवून 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 घासून घासून स्वच्छ केलं, मग ते घोडा झालं. असं कधी होतं का, होऊ शकत नाही. गाढवाचा कधीच घोडा होऊ शकत नाही. पण गाढवाचाही घोडा करण्याचं सामर्थ्य फक्त संतांमध्ये आहे. गाढवाचे घोडे आम्ही करू दृष्टी पुढे, ते सामर्थ्य फक्त संतांमध्येच आहे. कारण आपल्यासारखे असे कित्येक गाढव संतांनी घोडे केले. कसे पळतायत बघा जिकडं तिकडं कीर्तन करीत. हे सगळे घोडेच केले की नाही संतांनी. हा असू द्या, त्या विषयात नको मला जायला.
समजलं ना? काय जागृतीमध्ये हे सगळे विषय वेगवेगळे आहेत, गायन घोड्याप्रमाणे वेगवेगळे, हे एक नाही होऊ शकत. शब्द स्पर्श रूप हे सगळे वेगवेगळे. पृथ्वी जल तेज वायू आकाश हे एक कधीच होत नाही. पृथ्वी पृथ्वीच आहे, जल जलच आहे, माईक माईकच आहे, साऊंड साऊंडच आहे, पुस्तक पुस्तकच आहे. हे कधीच एक होऊ शकत नाहीत. हे भिद्यन्ते, हे भिन्न आहेत. पण ततः तेभ्यः विभक्ता बुद्ध्या विवेचिता तत्संवित तेषां शब्दादीनां संवित ज्ञानम ऐक्यरूप्यात संवित संवित इति एकाकारेण अहुभासमानत्वात् गगनमिव न भिद्यते. या सगळ्यांची संवित मात्र भिन्न नाही, एवढंच सांगायचं आहे सगळ्या वाक्याला. या काय सांगायचं आहे? हे सगळे भिन्न भिन्न विषय आहेत, यांचं ज्ञान मात्र संवित 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 म्हणजे ज्ञान 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 या रूपाने सगळं काय आहे ते एकच आहे. अत्र अयम प्रयोग, या ठिकाणी असा प्रयोग आहे म्हणजे अनुमान आहे. प्रयोग म्हणजे काय? अनुमान. असं या ठिकाणी अनुमान करता येतं. पंचदशीतलं पहिलं अनुमान. विवादाध्यासिता संवित स्वाभाविक भेदशून्या उपाधि परामर्शम अंतरेण अविभाव्यमान भेदत्वात् गगनवत. विवादाध्यासिता याचा अर्थ वादाचा विषय असलेली, बरोबर ना? वादाचा विषय असलेली कोण? संवित म्हणजे ज्ञान. अजून वाद सुरू आहे, हे ज्ञान एक आहे की भिन्न भिन्न आहे? विषय जसे भिन्न भिन्न आहेत तसं यांचं ज्ञानही भिन्न भिन्न आहे का, असा वाद सुरू आहे. अजून चर्चा सुरू आहे. मग पूर्वपक्षी काय म्हणेल? जसं पुस्तक वेगळं माईक वेगळा, तसं पुस्तकाचं ज्ञानही वेगळं, माईकचं ज्ञान वेगळं, याचं ज्ञान वेगळं, ज्ञानही सगळ्यांची वेगवेगळीच आहे, असं कोण म्हणेल? पूर्वपक्षी. सिद्धांत पक्ष ग्रंथकार स्वतः वेदांत सांगतोय की विषय वेगवेगळे आहेत, पण त्यांचं ज्ञान 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 जेव्हा गोळा करतो तेव्हा ते ज्ञान कसं आहे? एक आहे, बरोबर ना? संवित वादाचा विषय आहे म्हणून इथं विवाद अध्यासिता असं म्हटलंय. वादाचा विषय असलेले जे संवित आहे म्हणजे ज्ञान आहे ते स्वाभाविक भेदशून्य, हे साध्य. काय सिद्ध करायचं आहे? स्वाभाविक भेद नाही. शून्य म्हणजे काय? रहित. त्या ज्ञानामध्ये मुळात स्वाभाविक काही भेद नाही. कशामुळे? उपाधी परामर्शम अंतरेण अविभाव्यमान भेदत्वात्, हा हेतू आहे. याचा अर्थ असा आहे, उपाधीचा स्वीकार केला नाही तर यांच्यामध्ये भेद प्रकट होत नाही म्हणून. समजलं का? अगोदरच सांगितलंय, पुस्तकं इथं जाग्यावर ठेवा, हे सगळ्या वस्तू जाग्यावर ठेवा, यांचं ज्ञान फक्त एका ठिकाणी गोळा केलं तर उपाधी वाचून जर या ज्ञानाला बघितलं आपण, भाषा समजते ना? उपाधी सहित नाही, उपाध्या सोडून ह्या जागेवरच ठेवा आणि यांचं ज्ञान एकत्र करा. उपाधी परामर्शम अंतरेण असा त्याचा अर्थ आहे. उपाध्या सोडून मग भेद आहे का काही बघा. पुस्तकाचं ज्ञान ठेवलं इथं, पुन्हा वस्त्राचं ज्ञान ठेवलं, ह्या ज्ञानामध्ये काही भेद राहिला का आता? नाही. अविभाव्यमान भेदत्वा म्हणजे भेद प्रकट होत नाही. कधी? उपाधीचा त्याग केला तर, उपाधी सोडली तर भेद राहत नाही असा अर्थ. म्हणून म्हणजे उपाधी असेल तरच भेद वाटतो, तेव्हाही नसतो भेद पण वाटतो. आणि उपाधी सोडल्यानंतर मात्र भेद वाटतही नाही, भेद राहत नाही. कुणात? ज्ञानामध्ये. म्हणजे काय झालं मग? एकंदरीत औपाधिक भेद आहे आणि स्वरूपाने अभेद आहे. हा वेदांताचा सिद्धांत आहे. वेदांताने औपाधिक भेद मानला आणि वास्तव स्वरूपाने अभेद मानलेला आहे. गगनवत आकाशाप्रमाणे मगाशी सांगितलं, जसं घटाकाश मठाकाश, घट मठ उपाध्या वेगळ्या आहेत, त्यांच्यातलं आकाश एक आहे. तसं शब्दज्ञान, स्पर्शज्ञान, रूपज्ञान, पुस्तकज्ञान, पटज्ञान, घटज्ञान, बरोबर ना? ह्या उपाध्या वेगळ्या आहेत. उपाध्यांना बाजूला सारा आणि ह्या सगळ्यांचं ज्ञान एकत्र करा. एकत्र आलं की ते एकच आहे. समजतंय ना? म्हणजे उपाधी वाचून ज्ञानामध्ये अभेद सिद्ध होत नाही, आपलं भेद सिद्ध होत नाही, अभेदच राहतो. समजलं? याचा अर्थ काय? औपाधिक भेद आहे आणि वास्तविक अभेद आहे ज्ञानामध्ये, हे सिद्ध झालं. आता एक उदाहरण जरा विशेष अनुमान देत आहेत. वरचं सामान्य अनुमान, हे आता विशेष अनुमान आहे. शब्द संवित स्पर्श संविदो न भिद्यते संवित्वात् स्पर्श संविद वदिते.
शब्दाचं ज्ञान, इकडं बघा माझ्याकडं, काही कळणार नाही ग्रंथामध्ये, काही दिसणार नाही. ग्रंथात लिहिलंय पण दिसणार नाही. हे दिसायचं असेल तर माझ्याकडेच बघावं लागेल. माझ्या शब्दात लिहिलेलं आहे, माझ्या शब्दातलं तुम्हाला दिसेल, ग्रंथातल्या शब्दात काय दिसणार नाही. बघत राहा, थोडं लक्ष द्या. इथं उदाहरण दिलंय, शब्द संवित हे पक्ष आहे. शब्दाचं ज्ञान, स्पर्श संविदो न भिद्यते, स्पर्शाच्या ज्ञानाहून वेगळं नाही. कोण वेगळं नाही? शब्दाचं ज्ञान. समजा तुम्ही एक शब्द आता ऐकताय, माझे शब्द तुम्ही ऐकताय ना. समजा मी म्हटलो राम, राम हा शब्द आहे, तुम्ही ऐकला, कळाला. राम शब्दाचं ज्ञान झालं तुम्हाला, झालं की नाही? आत्ता ज्ञान. अगोदर झालं का नाही? आत्ता झालं की नाही? मी राम म्हटल्याबरोबर तुम्ही ऐकला, शब्दाचं ज्ञान झालं, राम शब्दाचं ज्ञान तुम्हाला झालं. आता काय करा, राम शब्द बाजूला करा आणि त्याचं जे तुम्हाला ज्ञान झालंय ते बुद्धीनं थोडंसं त्याला बाजूला करा. बरोबर ना? त्याचं जे ज्ञान झालं, राम शब्द बाजूला करा, त्याचं आत्ता मला असा राम, त्या रामाचं ज्ञान झालं, शब्दाचं ज्ञान झालं. बरोबर? आता शब्द आणि त्या शब्दाचं ज्ञान, बरोबर, हे शब्दाचं जे ज्ञान आहे ते स्पर्शाच्या ज्ञानाहून वेगळं आहे का एक आहे ते बघायचं आहे. बरोबर ना? आता एक स्पर्श आहे, तुम्ही आपापल्या हाताला हात लावा, पुस्तकाला हात लावा, स्पर्श करा, केला स्पर्श, स्पर्शाचं ज्ञान झालं. ह्या साऊंडला मी हात लावला, स्पर्शाचं ज्ञान मला झालं की नाही? कडक आहे, मऊ नाही, कडक असा स्पर्श याचा, कठीण स्पर्श आहे याचा, स्पर्शाचं ज्ञान झालं की नाही? मग अगोदर शब्दाचं ज्ञान झालं होतं, आता स्पर्शाचं ज्ञान झालं. बरोबर? आता विषय हा पाहायचा आहे की शब्दाचं ज्ञान आणि हे स्पर्शाचं ज्ञान, हे ज्ञान एक आहे का वेगळं आहे? बरोबर ना? तर ज्ञान हे काय आहे? एक आहे. शब्द वेगळा, राम हा शब्द वेगळा होता, हा साऊंड पुस्तक हा विषय वेगळा आहे, पण ह्या दोन्हीचं जे ज्ञान झालंय, शब्दाचं ज्ञान, स्पर्शाचं ज्ञान रूपाने ज्ञानत्व दोन्हीत एकच आहे. बरोबर ना? ज्ञानत्व काय? ज्ञानाचं स्वरूप दोन्हीमध्ये एकच आहे, ज्ञान एकच आहे असा अर्थ. कशामुळं? संवित्वात हेतू दिलाय की ते ज्ञान आहे म्हणून. बरोबर ना? कारण शब्दाचं तरी ज्ञानच आहे, स्पर्शाचं तरी ज्ञानच आहे, रसाचं तरी ज्ञानच आहे, घटात तरी आकाशच आहे, पटात तरी, मठात तरी आकाशच आहे ना. तसं प्रत्येक या वस्तूमध्ये काय आहे? ज्ञानच आहे. ज्ञान रूपाने ते शेवटी काय आहे? एकच आहे, ज्ञानच आहे ते, म्हणून ते एक आहे. मग शब्द वेगळा, स्पर्श वेगळा, पण शब्दाचं ज्ञान, स्पर्शाचं ज्ञान दोन्ही एक झाले. आता हे दोन्हीच नाही, सगळे एक ज्ञान करून टाका, हे सगळे विषय वेगवेगळे करून टाका आणि त्या सगळ्यात विषयांचं ज्ञान एकच आहे असं समजून घ्या. उदाहरण दिलंय, एकस्याः एव संविदः गगनस्य इव औपाधिक भेदेन अपि भिन्न व्यवहार उपपत्तौ वास्तव भेद कल्पनायाम गौरवम बाधकम उन्नेयम. त्याला एक हेतू देतायत म्हणा, दृष्टांत देतायत म्हणा, किंवा एक न्याय सांगतायत, एक युक्ती देतायत की वास्तव भेद मानायची गरज नाही. औपाधिक भेद आहे ना, जसं आकाशामध्ये औपाधिक भेद आहे, घट मठ वगैरे उपाधिक भेद आहे, वास्तव आकाश एकच आहे. तसं संवितमध्ये पूर्वपक्षी काय म्हणतोय की विषय जसे भिन्न आहे तसं विषयाचं ज्ञानही भिन्नच माना, एक मानू नका, असं कोण म्हणतोय? पूर्वपक्षी. तर त्याला समजावून सांगतायत की या ज्ञानामध्ये, ज्ञानाच्या ज्या उपाधी आहेत त्या उपाधीमध्ये भेद आहे, विषयामध्ये भेद आहे, आणि यांचं ज्ञान जेव्हा एकत्र केलं तेव्हा ते ज्ञान काय आहे? एकच आहे, अशी संगती लागते. मग त्या ज्ञानालाही मध्ये भेदच जर मानला, म्हणजे ह्याच्या पुस्तकाचं ज्ञान, स्पर्शाचं ज्ञान, रूपाचं ज्ञान, ते ज्ञानातही भेदच आहे असं जर मानलं तर गौरव नावाचा दोष येतो. अशी किती ज्ञान मानावं लागतील? समजतंय ना? कारण नैयायिकांना अशी ज्ञान अनेक मानलेले आहेत. नैयायिकाची शंका येते, उपाधी वेगळे, तर उपाधी, प्रत्येक उपाधीचं ज्ञान वेगळं म्हणतो तो भेदवादी दर्शन आहे ते. बरोबर ना? म्हणून त्याला समजावून सांगतायत की औपाधिक भेद मानला आणि त्याच्यामध्ये वास्तव ज्ञानाचा काय मानला? अभेद मानला. तर जर एखादी गोष्ट सिद्ध होतच असेल तर त्या ज्ञानातही पुन्हा भेद मानण्यामध्ये गौरव नावाचा दोष आहे. एखादी वस्तू कमी पैशामध्ये मिळत असताना जास्त पैसे देऊन घेणं, याला काय म्हणायचं? गौरव. हा गौरव नावाचा दोष आहे.
मग ज्ञानामध्ये भेद मानण्यामध्ये गौरव येतो ना. असे अनेक ज्ञान मानावं लागतील. मग एक ज्ञान मानण्यात लघुता आहे की नाही, कमीपणा म्हणजे कमीता आहे, न्यूनता आहे, काम भागलं. एक ज्ञान मानूनही काम भागू शकतं. उपाधीमध्ये भेद माना, वास्तव ज्ञानामध्ये अभेद माना. आणि ज्ञानातही भेदच मानला तर मग अशी अनंत ज्ञान मानावं लागते. म्हणजे गौरव नावाचा दोष आला. एक मनुष्य एसटीने प्रवास करत होता. त्यानं 2 तिकीटं काढली. शेजारच्यानं त्याला विचारलं की तू तर एकच आहेस आणि मग 2 तिकीटं कशाला काढलेस? तो म्हणला, ग बसा, हळू बोला, एखादा हरवलं तर, म्हणून 2 काढले. तो जो शेजारचा होता त्यानं विचार केला, हा जरा इतक्यावर भागलं नाही काम, इतक्यावर भागलं नाही. 2 तिकीटं काढणारा जो होता ना, त्यानं शेजारच्याला सांगितलं, एक सांगतो म्हणलं, अजून कोणाला सांगू नका. काय? महत्त्वाची गोष्ट आहे म्हणलं. काय? 2 तिकीटच काढलेत असं नाही, 5 पण काढून ठेवली अगोदर. हा, त्याच्यात पण आणखी हे लावलं 75च्या पुढे. त्याला तर फ्री आहे जायला, मग फ्री जाऊ शकतो. त्याच्यातले त्यात 5 काढून ठेवले. एका तिकिटावर काम भागलं असतं. 2 तिकीटं काढलेत, पुन्हा 5ही काढून ठेवलेली आहे. हे सगळं काय म्हणायचं? याला गौरव दोष म्हणायचं. तसं एक ज्ञान मानून, बरोबर ना, उपाध्या अनेक मानल्या, विषय अनेक मानले, पण त्या सर्व विषयांचं ज्ञान 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 एकच आहे एवढं मानून भागतं. ज्ञानही अनेकच मानली तर गौरव नावाचा दोष येईल असं समजावून सांगतायत. कोण? ग्रंथकार. कोणाला? नैयायिक नावाच्या पूर्व पक्षाला. भिन्न भिन्न भिन्नतेचा व्यवहार होऊ शकतो की नाही? भिन्न व्यवहार उपपत्तौ असं म्हटलंय. म्हणजे पूर्व पक्षाला म्हणायचं की मग व्यवहार कसा होईल ज्ञान एकच मानलं तर त्याला सांगतायत की औपाधिक भेद मानलाय ना, त्यामुळं मग व्यवहार होऊ शकतो. पुस्तकाचं ज्ञान, घटाचं ज्ञान, व्यवहारही होतो. आणि ज्ञान एकच मानलं तरी भागतं. उपाध्या अनेक मानल्या चालतं. तुझ्या म्हणण्याप्रमाणे उपाध्याय अनेक आणि त्यांचे ज्ञानही अनेक असं मानण्यामध्ये काय आहे? गौरव आहे. काही कारण नाही. निष्कारण मानणं त्याला गौरव दोष म्हणतात. असे आपण 3 श्लोक झाले आतापर्यंत. आता जवळजवळ तुम्हाला हा विषय समजलेला आहे. काहीच नाही, ह्याचा झोक आता हाच आहे. पदार्थ आपण जे पाहतो ऐकतो ते सगळे वेगवेगळे आहेत आणि त्या प्रत्येक पदार्थाचं ज्ञान एक आहे. ज्ञान 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 रूपाने सर्व काय आहे ते एक आहे. त्या ज्ञानाला चैतन्य म्हणतात, त्या ज्ञानालाच ब्रह्म म्हणतात. प्रतिबोध विदितम मतम असा मंत्र आहे उपनिषदामध्ये. प्रत्येक जेव्हा बोध होतो, जे ज्ञान होतं ना प्रत्येक वेळेला आपल्याला, तेव्हा त्या वस्तूमध्ये विषयामध्ये असणारं जे चैतन्य आहे, जे ज्ञान आहे, त्यालाच ब्रह्म म्हणतात. असं चैतन्य पाहता आलं पाहिजे प्रत्येक वस्तूतलं. नाथ महाराजांना गाढवात सुद्धा परमात्मा दिसला. आपण त्याला परमात्मा म्हटलो, तिथं देव म्हटलो. त्याला ग्रंथकार संवित म्हणतात, त्याला आपण ज्ञान म्हणतो, त्यालाच आत्मा म्हणा, त्याला परमात्मा म्हणा, त्याला ब्रह्म म्हणा. शब्द आहेत वेगळे आहेत, वस्तू ती एकच आहे, ते चैतन्य एकच आहे. गाढवातला देव म्हणजे गाढवातलं चैतन्य नाथ महाराजांना दिसलं तर ते संत आहेत. आम्हाला माणसातलं दिसत नाही, त्यामुळे आम्ही गाढव आहेत. असं बाकीचा विषय उद्या बघू. पुंडलिक वरदा हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय.